नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई चालकचा 2021च्या भरतीचा म्हणजेच दिनांक 26/3/2023 साली झालेला संपूर्ण जो पेपर आहे तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या पेपरचे यामध्ये आपण संपूर्ण पेपरमधील 100 जे प्रश्न आहेत तर ते 100 प्रश्न आपण जसेच्या तसे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर हे जे प्रश्न आहे तर तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहावं त्याच्या आपल्या पोलीस शिपाई चालक भरती सोलापूर शहरच्या पेपरमधील प्रश्न पहिला। वेळ 90 मिनिटे आहे, एकूण गुण 100 आहे। तर आता हे तुम्ही वाचून घ्या। तर डायरेक्ट आपण आपल्या आता प्रश्नांकडे वळूयात। तर प्रश्न पहिला इथे तुम्ही पाहू शकता। तर काय दिलेलं आहे ते क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो। तर क्ष व ज्ञ याला आपण काय म्हणतो, म्हणजे हे जे आहे तर ते दोन्ही जे आहे तर ते संयुक्त व्यंजनाचे प्रकार आहेत। काय आहे तर संयुक्त व्यंजने त्यांना आपण म्हणतो। महाप्राण म्हणजे किती आहे तर एकूण 14 महाप्राण आहेत आणि एक स्वतंत्र वर्ण आहे। तर तो कोणता आहे, ळ। ळ जो आहे तर त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतो आपण, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। तर क्ष व ज्ञ हे कशा आहेत तर ते संयुक्त व्यंजने आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 2। तर काय दिलेलं आहे ते देवालय। तर देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे। तर देवालय तर आपण काय म्हणतो, देव अधिक आलय म्हणजे देव, इथे अ येतो म्हणजे अ आणि परत आ येतो, आलयचा आ म्हणजे अ आणि अ दोन स्वर काय होतात एकत्र होतात। म्हणजे दोन स्वर जिथे एकत्र होतात तर तिथे कोणती संधी असते तर ती स्वर संधी असते, म्हणून ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता। तर देवालय जो आहे तर तो स्वर संधीचे उदाहरण आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3। कोणतेही विशेष नाम टिंब असते। म्हणजे विशेष नाम म्हणजे एखाद्या वस्तू किंवा विशिष्ट प्राणी किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेले नाव असते त्याला आपण विशेष नाम म्हणतो। तर ते नेहमी कसे असते तर ती नेहमी एकवचनी असते विशेष नाम, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। विशेष नाम जे असते कोणते असो तर ते नेहमी एकवचनी असते। म्हणजे मुलाचं नाव कोणतंही घ्या तुम्ही, मुलीचं नाव घ्या किंवा शहराचं नाव पुणे घ्या, तर हे असे जे आहेत तर ते विशेष नाम ते कसे असतात ते एकवचनी असतात। पुढील प्रश्न क्रमांक 4। मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे। तर आता मी गावाला पोहोचलो असेल तर हे कोणता आहे, भविष्य काळ आहे। पण पोहोचल्याची क्रिया काय पूर्ण झालेली आहे भविष्यात, म्हणजे असेल इथे दिलेला आहे। मी गावाला काय आहे तर पोहोचलो असेल म्हणजे मी तिथे क्रिया जी आहे तर ती भविष्यात पूर्ण होताना दिसते, म्हणून हे कसं आहे तर हे पूर्ण भविष्य काळाचं उदाहरण आहे, मी गावाला पोहोचलो असेल। पुढील प्रश्न क्रमांक 5। रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा। तर आता जेव्हा कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय असतो तर तेव्हा तो भावे प्रयोग असतो। तर कर्ता कसा ओळखतो आपण, तर क्रियापदाला नारा नारी नारे हे प्रत्यय लावून आपण त्याला प्रश्न विचारतो। म्हणजे मारणारा कोण आहे तर राम आहे, म्हणजे राम यातला कर्ता आहे। आणि मेलेले कोण आहे तर रावण, म्हणजे रावण जो आहे तर यातलं कर्म झालं। म्हणजे इथे कर्त्याला इथे ने प्रत्यय लागलाय आणि इथे स प्रत्यय लागलाय कर्माला। म्हणजे कर्त्याला आणि कर्माला जो प्रत्यय असेल तर ते कर्त्याने पण प्रयोग नसतो आणि कर्मणी पण नसतो। तर तो कोणता प्रयोग असतो तर सकर्मक। आता कर्म आहे या वाक्यात, काय कर्म आहे म्हणून तो कोणता सकर्मक भावे प्रयोग असतो। कोणता सकर्मक भावे प्रयोग, म्हणजे रामाने रावणास मारले हे कसं आहे तर हे सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 6। काय दिलेला आहे ते उंबरठे झिजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। तर आता उंबरठे झिजवणे म्हणजे आपण काय सारख्या एखाद्याच्या घरी जाऊन किंवा हेलपाट्या मारणे त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो हेलपाटे मारणे, त्यालाच आपण काय म्हणतो एखाद्याचे घराचे उंबरठे झिजवणे म्हणतो। म्हणजे खूप एखादे काम करायचं असेल तर मग पण तुम्हाला खूप हेलपाटे मारावे लागतात तर तेव्हा आपण काय म्हणतो का उंबरठे झिजवायला लागलास असं आपण एखाद्याला म्हणतो ना, म्हणजेच उंबरठे झिजवणे म्हणजे काय तर हेलपाटे मारणे। पुढील प्रश्न क्रमांक 7। यापैकी शुद्ध शब्द ओळखा। तर इथे आशीर्वाद जो आहे तर ऑप्शन ए मध्ये आहे तर तो शुद्ध शब्द आहे, ज्याला दुसरी वेलांटी असते आशीर्वाद, म्हणजे ए मध्ये दिलेला आहे। बाकी शब्द तुम्ही पाहू शकता, भूत पिशाच म्हणजे हे आणि महत्व हे, त्याप्रमाणे मती तार्थ हे जे 3 शब्द आहेत ते अशुद्ध आहेत, पण आशीर्वाद जो आहे तर तो शुद्ध शब्द आहे, म्हणून ऑप्शन ए आपलं आन्सर असणार आहे।
पुढील प्रश्न, मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर आता नसलेला ओळखायचा आहे. तर मिलिंद म्हणजे काय, त्याला आपण भ्रमर म्हणतो किंवा भुंगा म्हणतो किंवा अली म्हणतो. म्हणजे भ्रमर हा त्याचा समानार्थी शब्द झाला, त्याप्रमाणे अली इथे दिलेला आहे, भुंगा. म्हणजे भ्रमर, अली, भुंगा, मिलिंद हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. तर पंकज, पंकज म्हणजे काय, तर त्याला आपण कमळ म्हणतो. मी कमळासाठी हा समानार्थी शब्द आहे. मी चिखलात जन्मलेला पंकज म्हणजे हा कमळाचा समानार्थी शब्द आहे. पण मिलिंद जो आहे तर तो बाकी जे शब्द आहेत तर ते मिलिंद या शब्दाशी समानार्थी आहेत. पण पंकज जो आहे तर तो कमळाशी समानार्थी आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. मिलिंदला समानार्थी नसलेला शब्द कोणता, पंकज. पुढील प्रश्न, इतिश्री करणे म्हणजे काय. तर आता इतिश्री करतो एखाद्या कामाची आपण, म्हणजे काय, तर एखाद्या कामाची समाप्ती करणे किंवा ते गोष्ट संपवणे म्हणतो. म्हणजे तिथे इतिश्री झाली म्हणतो किंवा समाप्ती झाली असं म्हणतो किंवा त्याचा शेवट झाला म्हणतो. तर इथे कशामध्ये दिले, तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर शेवट करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इतिश्री करणे असे म्हणतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. तर आता हे कसं आहे, तर हे श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे. तर श्लेषच का, तर आता इथे काय म्हणलं, हे मेघा तू सर्वांना जीवन देतो. तर आता मेघ म्हणजे काय, ढग. ढग काय करतात, जीवन देतात. जीवन म्हणजे काय, म्हणजे जन्म मृत्यूचं असं जीवन का नाही. जीवन म्हणजे काय, याचा इथे पाण्याच्या अर्थाने ते याचा अर्थ घेतलेला आहे. तू सर्वांना जीवन देतोस म्हणजे त्याच्यातून हे पाऊस पडतो आणि त्याच्यावर लोक जगतात म्हणून जीवन देतोस. म्हणजे एक जो शब्द आहे तर इथे दोन अर्थ, म्हणजे याचे दोन अर्थ निघतात एका शब्दाचे. तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो, पण म्हणजे किंवा श्लेष अलंकार म्हणतो. काय म्हणतो, श्लेष अलंकार म्हणतो. म्हणजे जिथे एक शब्द वाक्यात त्याच्या दोन अर्थांनी शब्द वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. म्हणजे अजून जर उदाहरण पाहिजे असेल तर तुम्हाला सुपारी लागते का, तर लागते का मग त्याचा अर्थ काय असतो, हवी आहे का असा असतो. या प्रकारचे उदाहरणे हे श्लेष अलंकारात येतात. तर आता यमक अलंकार. यमक म्हणजे काय, तुम्ही कवितेच्या चरणाच्या शेवटी वगैरे तुम्ही शब्द चमत्कृती पाहिली असेल ते, तर शब्दाच्या म्हणजे चरणाच्या शेवटी ते यमक अलंकार होतो. आणि पुढचा काय दिलेला आहे तर ते रूपक अलंकार. तर रूपक अलंकारामध्ये काय असतं, तर उपमेय आणि उपमान जे आहे तर यामध्ये एकरूपता दाखवलेली असते रूपक अलंकारामध्ये. आणि त्याप्रमाणे कोणता, अनुप्रास अलंकार. तर अनुप्रास अलंकारामध्ये काय असतं, तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते आणि त्याच्या नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर हिरवे हिरवे गार गालीचे हरे तरुणांच्या मखमलीचे. म्हणजे ह एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन तिथे नादामुळे शब्द चमत्कृती साधलेली आहे, तिथे अनुप्रास अलंकार होतो. पण इथे कोणता अलंकार आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस म्हणजे कोणता, श्लेष अलंकार आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता. तर सासू. तर एक सासू असते, अनेक सासवा असतात. म्हणजे हा तर अनेक वचनी नाही. त्याप्रमाणे एक कन्या असतात आणि अनेक देखील कन्या असतात. म्हणजे हा अनेक वचनी शब्द आहे. म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता तर हा अनेक वचनी शब्द आहे, कन्या, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढील शब्द काय दिले, पोळी. तर पोळीचं अनेक वचन काय होतं, पोळ्या होतं. म्हणजे हे एक वचनी शब्द आहे. आणि यापैकी सर्व, कारण यापैकी सर्व तर अनेक वचनी नाहीत, फक्त अनेक वचनी कोणता शब्द आहे तर तो कन्या आहे. म्हणजेच ऑप्शन बी जे मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता. तर गिरीशचं काय असतं, गिरी आणि रीला कोणती पहिली वेलांटी असते एवढं लक्षात ठेवा. आणि इथला जो ई असतो दुसरा तर हा दीर्घ ई असतो. कोणता, दीर्घ ई असतो. तर हा इथे म्हणजे साधा ई दिलेला आहे, दीर्घ नाही, ऱ्हस्व ई दिलेला आहे. आणि हा री जो असतो तर हा देखील कसा असतो, तर हा ऱ्हस्व असतो. आणि पुढचा जो ई असतो तर तो दीर्घ असतो. तर गिरी अधिक केश, इथे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर हा गिरीशचा अचूक विग्रह होतो. म्हणजे हे कसं व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखा. तर आता एकूण शब्दांच्या किती, 8 जाती आहेत. तर त्यातल्या 8 पैकी 4 विकारी आणि 4 अविकारी जाती आहेत. तर विकारी जाती म्हणजे काय, तर त्या विकारी जातींनाच आपण सव्यय म्हणतो. तर यामध्ये कोणकोणते असतात, तर नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद हे 4 विकारी जाती आहेत. तर विकारी जाती म्हणजे काय, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. म्हणजे या 4 शब्दांना
ज्यांच्या जातीत लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्यांना आपण विकारी म्हणतो. म्हणजे यांच्या लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्यांना आपण विकारी म्हणतो. आणि अविकारी कोणत्या, तर ज्यांच्यामध्ये लिंग वचनाप्रमाणे कोणताही बदल होत नाही म्हणजे त्यांना आपण अव्यय म्हणतो, म्हणजे अविकारी. तर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे 4 जे आहेत तर ते काय, तर ते अविकारी म्हणजे त्याला आपण अव्यय म्हणतो. तर इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, तर खालील शब्दाच्या जातीपैकी अविकारी जात ओळखा. तर क्रियापद हे विकारी आहे, तर क्रियाविशेषण अव्यय ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता, तर ती अविकारी जात आहे, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढे नाम हे विकारी आहे आणि सर्वनाम देखील विकारी आहे, ऑप्शन बी आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 14. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अधोमुखच्या विरुद्धार्थी काय असतं, तर त्याचा उन्मुख म्हणतो. अधोमुखच्या विरुद्धार्थी उन्मुख असतो. तर ते सम्मुख दिले, इथे विन्मुख दिले. तर उन्मुख कुठे दिलाय, तर इथे ऑप्शन सी मध्ये दिलाय, तुम्ही पाहू शकता. दुर्मुख देखील नसतो, तर अधोमुखच्या विरुद्धार्थी काय असतो, उन्मुख. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, उन्मुख. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर आता इथे सर्वनामाचे प्रकार आहेत. तर दर्शक सर्वनाम हा, ही, हे, तो, तिथे, म्हणजे एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी याचा वापर करतो आपण. संबंधी सर्वनाम म्हणजे संबंध दर्शवण्यासाठी, म्हणजे जो, जी, जे, ज्या हे कसं आहे संबंधी सर्वनाम आहेत. त्याप्रमाणे पुढे काय दिलेलं आहे, प्रश्नार्थक सर्वनाम, म्हणजे हे प्रश्न विचारण्यासाठी आपण वापरतो, कोण, काय, कोठे. आणि पुरुषवाचक सर्वनाम, तर हा पुरुषवाचक सर्वनाम जो आहे तर यामध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष असे 3 प्रकार पडतात. तर त्यामध्ये मी, तू, आम्ही या प्रकारचे हे सर्वनामे असतात. तर आम्ही जे आहे तर ते कसं आहे, तर ते पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. आम्ही जो आहे तर तो पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 16. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द. म्हणजे एखादं तुम्ही नाटक पाहायला गेला तर त्यासाठी सुरुवातीला एक गीत लागतं, तर त्याला स्तवन गीत म्हटले जाते. तर त्या गीताला आपण काय म्हणतो, नांदी. स्तवन गीत जे गायलं जातं तर त्याला काय म्हटले जाते, तर नांदी असे म्हटले जाते. म्हणून ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. तर ऑप्शन दिलेत नवला आहे. तर नवला हे कसं नाम आहे, तर ते भाववाचक नाम आहे. 2 नंबरला काय दिले, सरस्वती. तर सरस्वती एका नदीचं पण नाव आहे किंवा एखाद्या स्त्रीचं देखील नाव ठेवू शकतो, म्हणजे हे व्यक्तिगत नाव आहे. म्हणून कसं झालं, तर ते विशेष नामाचा प्रकार आहे. म्हणून ऑप्शन बी आपलं आन्सर असणार आहे. सी मध्ये काय दिले, चांदी. चांदी हे पदार्थवाचक नाव आहे. तुम्हाला माहिती आहे चांदी, सोने हे पदार्थवाचक नाव आहेत. धरी हे कसं आहे, तर हे भाववाचक नाम आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर आपल्याला विचारलेलं विशेष नाम तर ते कोणतं आहे, सरस्वती. ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. तर काय दिले, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे. तर ठराविक दिवसांनी, तर मासिक जे असतं तर ते कसं असतं, तर एका महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक. साप्ताहिक म्हणजे काय, 7 दिवसाने प्रकाशित होतं. त्याप्रमाणे दैनिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे रोजचे आपले वृत्तपत्र आहेत तर ते दैनिक वृत्तपत्र म्हणतो, रोज ते प्रकाशित होतात. पण नियतकालिक जे आहेत तर त्यांना कोणताही काळ नसतो, म्हणजे ते कधीही प्रकाशित होतात, त्यांना आपण काय म्हणतो, नियतकालिक म्हणतो. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, नियतकालिक. म्हणजे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे काय असते, तर त्याला आपण नियतकालिक म्हणतो. ऑप्शन डी आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 19. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ते ए मध्ये दिले कांता, बी मध्ये दिले नंदिनी, सी मध्ये दिले भार्या आणि 4 मध्ये दिले अर्धांगी. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कांता म्हणजे काय, तर आपली बायको, म्हणजे बायकोसाठी कांता, त्याप्रमाणे भार्या, त्याप्रमाणे अजून काय म्हणतो, अर्धांगी. म्हणजे अर्धांगी, भार्या, कांता हे जे आहे तर ते आपल्या बायकोसाठी आपण शब्द वापरतो. पण नंदिनी जो आहे तर तो शब्द आपण वापरत नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता, तर तो ऑप्शन बी नंदिनी आहे. तर नंदिनी जो शब्द आहे तर तो आपण कशासाठी वापरतो, मुलीसाठी वापरतो. म्हणजे मुलगीला आपण काय म्हणतो, तनुजा, आत्मजा, कन्या, नंदिनी, तनया, सुता, बाला म्हणतो. तर त्याच्या विरुद्धार्थी काय, मुलासाठी काय वापरतो आपण, नंदिनीच्या विरुद्धार्थी मी नंदन, पुत्र, तनय, आत्मज, तनुज, सूत हे मुलासाठी वापरतो. पण नंदिनी तो
म्हणजे मुलीसाठी वापरतो. कांता, भार्या आणि अर्धांगी हे काय तर हे गटात एका येतात आणि नंदिनी हे वेगळ्या येतं, म्हणून ऑप्शन बी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर आता इथे क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. तर आता तो फार हळू बोलतो म्हणजे बोलतोय, कसा बोलतोय तर हळू बोलतोय. क्रियापदाबद्दल काय सांगितलं तो हळू बोलतोय, मी क्रिया कशी आहे तर ती हळू आहे बोलण्याची त्याची, म्हणून हळू हे काय असणार तर ह्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असणार आहे हळू. तर कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर हळू जे आहे तर ह्या दिलेल्या वाक्याची क्रिया म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते, म्हणून ते क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे हळू. बोलतो हे काय झाले क्रियापद आहे आणि तो जो आहे तर तो काय आहे तर याचा कर्ता आहे किंवा सर्वनाम आहे आपण त्याला म्हणतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21. जर एका सांकेतिक भाषेमध्ये दिल्ली हा शब्द 73541 असा, त्याप्रमाणे कलकत्ता हा शब्द तर आता इथे तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत 82589662 असा लिहिला जातो. तर याच सांकेतिक भाषेत कालिकत म्हणजे CALICUT हा शब्द कसा लिहिला जाईल. तर आता प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आता इथे काय दिलेलं आहे दिल्लीसाठी काय दिलेलं आहे 73541 आणि कलकत्ता तर इथे त्यांनी इथे CU दिलं. तर कलकत्ताचं काय स्पेलिंग असतं CALCUTTA, यासाठी 82589662. तर आता इथे D साठी 7 म्हणजे जसे दिल्याप्रमाणे कोड घेतलेले आहेत. तर आपल्याला काय कालिकत, तर आता CAL इथे आहे इथे CAL आहे, मी सुरुवातीचे 3 अंक काय येणार 825 आले CAL साठी. आता I इथे I शेवटला दिसतंय, I साठी काय आहे 1 आहे म्हणजे परत इथे 8251. त्यानंतर CUT परत C साठी काय 8 आहे. त्याप्रमाणे U कुठे दिसते तुम्हाला इथे 4 नंबरला दिसते, U साठी तुम्हाला 9 दिसत आहे म्हणून इथे 9 आलं. आणि T इथे डबल 6 दिसते म्हणजे T साठी 6 वापरला आहे. म्हणजे 825189 हे कशासाठी येणार आहे तर ते कालिकत साठी येणार आहे. तर कशामध्ये दिले ते तर इथे ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर कालिकत साठी 825189 हे जे आहे तर ते संकेत येतील. ऑप्शन सी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 वाजले होते म्हणजे 3:15 वाजले होते, तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले होते. तर आपल्याला घड्याळाची वेळ दिलेली आहे 3:15 सॉरी म्हणजे 3:15 दिलेली आहे. तर आपल्याला घड्याळात प्रत्यक्षात किती वाजले आपल्याला शोधायचं आहे. तर जेव्हा आरशामध्ये असं दिलेलं असतं म्हणजे टायमिंग, तर ते टायमिंग आपण काय करतो 11.60 मधून वजा करतो. कशामधून 11.60 मधून, म्हणजे आरशा प्रतिमेची आणि आपल्या घड्याळी तुलना करण्यासाठी काय करतो आपण 11.60 मधून हे दिलेलं वजा करतो. 3.15 दिलेलं आहे इथे. तर 11.60 मधून 3.15 गेले तर हे 10 5 गेले 5, 6 2 गेले 4 म्हणजे हे 45 आलं. पॉईंटला पॉईंट 11तून 3 गेले किती राहतात 8 म्हणजे 8:45 ही काय असणार आहे तर ती घड्याळाची योग्य वेळ असणार आहे. तर जेव्हा तुम्हाला आरशाच्या प्रतिमेमध्ये किती वाजले असं विचारतील तेव्हा काय करायचं ते 11.60 मधून वजा करायचं, तेच तुमचं डायरेक्ट आन्सर येतं. म्हणून 3:15 वाजले असतील तर ते आरशामध्ये काय 3:15 असतील तर ते ओरिजिनल घड्याळामध्ये किती असणार आहे तर ते 8:45 असणार आहेत. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 23. तर आता इथे सांकेतिक म्हणजे भाषेवरती आधारित आपल्याला प्रश्न आहे. जर ए म्हणजे वजा, बी म्हणजे अधिक, सी म्हणजे गुणिले व डी म्हणजे भागिले, तर 27B 81D 9A परत 6C2. तर आता इथे तुम्हाला हे समीकरण दिलेलं आहे, त्यासाठी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे गणितामध्ये काय काय दिले तुम्हाला, तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे. ए बरोबर वजा दिले, बी बरोबर अधिक दिले, सी बरोबर गुणिले दिले आणि डी बरोबर भागिले दिलेलं आहे. तर आता इथे काय दिले आपल्याला समीकरण 27B 81D 9A 6C2. तर आता 27 बी म्हणजे काय अधिक आहे म्हणजे 27 हे 27 अधिक, आता अधिक 81. आता डी म्हणजे काय आहे भागिले, म्हणून 81 भागिले 9. आता ए बरोबर काय दिले वजा म्हणजे हे वजा हे 6 आणि सी बरोबर काय दिले गुणुले म्हणजे गुणुले 2.
27 अधिक 81 भागिले 2, 9 एक्के 9 ते 99 81 येणार, म्हणजे हे 27 अधिक हे 99 81 म्हणजे 9 आणि हे वजा 6 दुनी 12, 27 9 किती 36 आणि हे वजा 12ला वजा 12, 36 मधून 12 गेले राहतात किती 24, म्हणजे दिलेल्या समीकरणाचा आन्सर काय असणार आहे तर ते 24 असणार आहे. तर कशामध्ये दिले ते, तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर ऑप्शन इथे डी मध्ये दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे काय, हे समीकरण जे आहे तर याचा आन्सर काय असणार आहे ते 24 असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24. एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी भाग घेतलेला आहे. म्हणजे कुस्ती स्पर्धा आहे तर त्यात 5 मुलांनी भाग घेतलेला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे. म्हणजे प्रत्येकाला एकमेकासोबत कुस्ती खेळायची आहे. तर त्या कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील. म्हणजे 5 मुलांचा सहभाग आहे आणि प्रत्येकाची एकमेकावर एक कुस्ती होणार आहे. तर इथे आपल्याला n बरोबर किती दिलेला आहे 5 दिलेला आहे. तर सूत्र काय असतं आपलं, n कंसात n वजा 1 भागिले 2 हे सूत्र असतं. तर आता n च्या ठिकाणी 5 ठेवायचं, म्हणजे n कंसात n वजा 1/2 म्हणजे 5 कंसात 5 वजा 1 म्हणजे 4/2, 5 चोक 20, 20 भागिले 2 किती 10. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे तर, किंवा तुम्हाला हात मिळवावे लागतील असा देखील प्रश्न असतो. म्हणजे एका सभेमध्ये 15 व्यक्ती होत्या, तर त्या प्रत्येकाने एकमेकांशी जर हात मिळवला तर किती एकूण हात मिळवणी झाली असे देखील विचारतात. तर त्याच प्रकारचा हा प्रश्न होता. फॉर्म्युला तोच आहे, n कंसात n वजा 1/2. तर म्हणजे 5 मुलांनी जर भाग घेतला असेल कुस्ती स्पर्धेमध्ये तर प्रत्येक मुलांच्या एकाबरोबर एक मॅच, याप्रमाणे एकूण 10 मॅचेस होतील. तर पुढील प्रश्न क्रमांक 25. तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, एका मुलींच्या गटातील काय दिलेलं आहे, 7 मुली हिंदी भाषा बोलतात. म्हणजे 15 मुलींचा गट आहे, त्यातल्या 7 मुली हिंदी भाषा बोलतात, 8 मुली इंग्रजी भाषा बोलतात आणि दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे. म्हणजे दोन्ही पण भाषा येत नाहीत अशा 3 मुली आहेत. तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची संख्या किती. तर आता एकूण मुली तुम्हाला इथे 15 आहेत, दोन्ही भाषा न येणाऱ्या 3 मुली आहेत आणि फक्त म्हणजे 7 मुली हिंदी भाषा बोलतात आणि 8 मुली इंग्लिश भाषा बोलतात. तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे, एकूण मुली वर्गात किती आहेत तर त्या 15 आहेत. त्यातल्या 7 मुली काय करतात, हिंदी भाषा बोलतात आणि 8 मुली काय करतात, इंग्रजी भाषा बोलतात. आता दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या किती आहे तर 3 मुली आहेत. म्हणजे एकूण 15 पैकी 3 तर कमी झाल्या, कारण त्या 3ला कोणतीच भाषा येत नाही. आता फक्त हिंदी भाषा बोलणाऱ्या मुली किती आहेत, तर आता 7 मुली ज्या आहेत तर ते हिंदी भाषा बोलतात, पण त्यातल्या 3 अजून गेल्या. म्हणजे फक्त हिंदी भाषा बोलणाऱ्या किती झाल्या तर त्या 4 झाल्या आणि फक्त इंग्रजी भाषा बोलणाऱ्या किती 8 वजा 3 म्हणजे 5 मुली ह्या झाल्या. तर आता दोन्ही भाषा येणाऱ्या मुली आपण कशा काढतो, तर एकूण मुली 15, त्यातून ह्या 3 गेल्या, परत ह्या फक्त इंग्रजी बोलणाऱ्या भाषा ह्या 5 मुली गेल्या आणि फक्त हिंदी बोलणाऱ्या 4. म्हणजे 15 वजा 3 वजा हे 5 आणि हे वजा 4. म्हणजे 15तून 3 गेले 12, 12तून हे 5 गेले 7 आणि 7 मधून 4 गेले राहिले किती 3 आणि शेवटी किती राहतं 3. म्हणजे दोन्हीही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे. तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुली किती आहेत तर दोन्ही पण भाषा त्यांना जमतात, मराठी व इंग्रजी. तर अशा एकूण 3च मुली आहेत. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे तर इथे काय विचारायला आपल्याला, दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची संख्या तर ती किती आहे तर 3 आहे. तर इथे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे, तर ते आपला आन्सर असणार आहे. क्रमांक 26 काय दिलेला आहे ते, जर 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असेल. म्हणजे आपल्याला इथं 26 जानेवारी 2023 ची तारीख दिलेली आहे आणि त्याचा वार दिलेला आहे, गुरुवार दिलेला आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला त्याच वर्षातील 2023च्या पण 15 ऑगस्टला कोणता वार येईल तो आपल्याला काढायचा आहे. तर इथे एक तुम्ही लक्षात ठेवा, त्याच वर्षातील 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यामध्ये जेव्हा हे जर वर्ष जे आहे तर हे 7 वर्ष असतं, म्हणजे लीप वर्ष नसतं, तेव्हा एकूण जो दिवस असतो दिलेला 26 जानेवारीचा आणि 15 ऑगस्ट, तर यामध्ये 5 दिवसांचा फरक पडतो. म्हणजे 26 जानेवारीला जो दिवस असतो ना तर तो 5 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे आता इथे कोणता वार आहे, गुरुवार. गुरुवारमध्ये जर तुम्ही 5 ॲड केले तर कोणता वार येतो तर तो मंगळवार येतो. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, मंगळवार. पण अजून एक लक्षात ठेवा की इथे जर लीप वर्ष असेल
तर तो जो वार आहे तर तो 6 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे इथे जर 2024 असतं तर इथे काय आलं असतं, मंगळवारच्या जागी आपलं +1 त्याच्यामध्ये, म्हणजे 6 दिवस पुढे, म्हणजे बुधवार आपलं आन्सर आलं असतं. पण इथे काय साधं वर्ष आहे 2023, म्हणून तो जो दिवस आहे 26 जानेवारीचा तो 5 दिवसांनी पुढे जातो. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे तर ते मंगळवार, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. विसंगत क्रमांक शोधा. तर आता इथे क्रमांक काय दिलेत, 41, 43, 47, 49, 53, 61, 71 आणि 73 हे क्रमांक दिलेले आहेत. तर तुम्ही जर या सर्व संख्यांचे व्यवस्थित निरीक्षण केले तर तुम्हाला या सर्व कशा मूळ संख्या वाटते त्या, म्हणजे कशा 41, 43, 47, 53, 61, 71 आणि 73 ह्या सर्व मूळ संख्या आहेत. पण इथे मध्ये एकच संख्या जी की 49 तुम्हाला काय दिसते तरी मूळ संख्या नाही, म्हणून ह्या दिलेल्या गटामध्ये ती बसत नाही. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. विसंगत क्रमांक काय असणार आहे तर तो 49 ही संख्या असेल, म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. तर प्रश्न क्रमांक 28 मध्ये काय दिलेलं आहे, एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडली आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस आहे. तर डावा हाताची आपल्याला दिशा काढायची आहे आणि तो काय शीर्षासन करत आहे, पण सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेली आहेत, म्हणजे त्याचं तोंड कुठे असणार आहे. तर आता इथे तो माणूस आहे आणि हा सूर्य आहे. तर सूर्याची किरणे हा जो शीर्षासन करतोय म्हणजे खाली डोकं वर पाय, म्हणजे ह्याच्या पाठ जे आहे तर ही सूर्याच्या दिशेने असणार आहे, म्हणजे इकडे किरणे पडत आहेत. म्हणजे त्याचा डावा हात जो आहे तर तो या दिशेला असणार आहे उत्तरेला, आणि उजवा हात कुठे असणार आहे तर ह्या दक्षिण दिशेला असणार आहे, आणि त्याचं तोंड जे आहे तर ते पश्चिमेला असणार आहे. म्हणजे आपल्याला इथे काय विचारलेलं आहे तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला आहे, तर कोणती दिशा आहे वरची, तर ती उत्तर दिशा आहे. तर उत्तर दिशा कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर त्याच्या डाव्या हात जो आहे तर तो उत्तर दिशेचा आहे. ऑप्शन डी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर आता पर्याय काय काय दिलेले आहेत, सहारा आफ्रिका, तर हे योग्य आहे. सहारा वाळवंट आहेत ते आफ्रिका येथे आहे. त्याप्रमाणे थरचे वाळवंट जे आहे आपले राजस्थानमध्ये ते भारतात आहे, हा देखील योग्य पर्याय आहे. तिसरा काय दिले, गोबी वाळवंट. आता गोबीचे वाळवंट हे कुठे आहे, मंगोलिया या देशात आहे. आणि कलहारी अमेरिका, तर आता हे कलहारी जे आहे तर ते अमेरिके येथे नाही, म्हणून हे चुकीचं ठरतं. कारण कलहारी देखील कुठं आहे तर ते दक्षिण आफ्रिका, म्हणजे आफ्रिका खंडात येतं हे कलहारी, तर ते अमेरिकेमध्ये येत नाही. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर कलहारी अमेरिका ही चुकीची जोड आहे, कारण कलहारी देखील हे आफ्रिकेमध्येच येतं. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर तो यातला चुकीचा पर्याय ठरतो, कलहारी अमेरिका. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. रीटाने विनाला सांगितले की काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी आहे, तर त्या मुलीचे रीटाच्या मैत्रिणीशी नाते काय आपल्याला इथे शोधायचं आहे. तर आता रीटा विनाला सांगत आहे आणि ती ज्या मुलीला भेटलेली रीटा, तर ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी. आता तिची मैत्रीण कोण आहे तर रीटाची मैत्रीण विना आहे, आणि ती मुलगी कोण आहे तर ती माझ्या मैत्रिणीच्या म्हणजे विनाच्या आईच्या दिराची मुलगी. आता तिच्या आईचा दीर म्हणजे तिची कोण असणार आहे तर ती बहीण असणार आहे. पण कशी असणार आहे, म्हणजे आईचा दीर म्हणजे तिची जी आहे तर ती चुलत बहीण असणार आहे. म्हणजे रीटाची मैत्रीण कोण, विना, म्हणजे विनाची जी आहे म्हणजे विनाच्या आईचा दीर म्हणजे तिचा काका, म्हणजे तिच्या काकाची मुलगी तिची कोण असणार आहे तर ती चुलत बहीण असणार आहे. म्हणजे तिथं काय विचारलं आपल्या त्या मुलीची त्या कोणाशी, रीटाच्या मैत्रिणीशी नाते काय, म्हणजे विनाशी नाते काय आहे, तर ती विनाची ती कोण असणार आहे तर ती चुलत बहीण असणार आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 123 म्हणजे ब्राईट लिटल बॉय, त्याप्रमाणे 145 म्हणजे टॉल बिग बॉय, आणि 637 म्हणजे ब्युटिफुल लिटल फ्लावर. तर आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे तर ब्राईट या शब्दासाठी कोणता अंक वापरलेला आहे. तर आपल्याला ब्राईटसाठी कोणता अंक आहे तो शोधायचा आहे. तर कसे शोधतो आपण ते, तर आता गणितात काय दिलेलं आहे, 1, 2, 3 साठी काय कोड वापरलेत, ब्राईट लिटल बॉय. त्याप्रमाणे 1, 4, 5 साठी काय दिलेलं आहे, टॉल बिग बॉय, आणि 637 साठी काय दिलेलं आहे, ब्युटिफुल लिटल फ्लावर. तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं
तर आता इथे एक तुम्हाला कॉमन दिसतं, इथे एक कॉमन दिसते आणि इथे ब्राईट लिटल बॉय टॉल बिग बॉय, म्हणजे इथे बॉय कॉमन दिसतोय, इथे एक कॉमन दिसतोय, म्हणजे बॉयसाठी काय येणार आहे, एक येणार आहे. त्याप्रमाणे इथे तुम्हाला 1 2 3 दिसतो, इथे 6 3 7 दिसत आहे. म्हणजे इथे वरच्या ब्राईट लिटल बॉयमध्ये आणि इथे ब्युटिफुल लिटल फ्लॉवरमध्ये इथे काही लिटल कॉमन आहे, इथे लिटल कॉमन आहे, आणि इथे 3 कॉमन आहे, इथे 3 कॉमन आहे. म्हणजे लिटलसाठी काय येणार आहे तर ते 3 हे अंक येणार आहे. तर आता आपल्याला बॉयसाठी माहीत झालं, लिटलसाठी माहीत झालं. म्हणजे लिटलसाठी 3 आणि बॉयसाठी 1 राहिलं काय यातलं फक्त 2. म्हणजे 2 जे आहे तर ते कशासाठी असणार आहे राहिलेलं, तर ते ब्राईटसाठी असणार आहे. म्हणजे तेच आपल्याला शोधायचं होतं. तर ब्राईटसाठी काय येणार आहे तर तो कोड 2 येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ब्राईट या शब्दासाठी काय येतो अंक 2 येतो. म्हणजेच ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 32. तर इथे काय दिलेलं आहे 169, त्यासाठी काय दिलेलं आहे 2197. तर 196 साठी काय असेल. तर आता इथे काय दिलेलं आहे ॲनॉलॉजी दिलेली आहे. तर आता 169 म्हणजे कशाचा, त्याचं वर्गमूळ काय असतं 13. तर आता इथे 13चा क्यूब काय असतो 2197, म्हणजे याप्रमाणे हे दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे 196चं वर्गमूळ काय असतं 14, आणि 14चा घन काय असतो तर तो 2744. म्हणजे इथे काय यायला पाहिजे तुमचं प्रश्नचिन्ह जागी 2744. म्हणजे दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आणि त्याचा घन करायचा, याप्रमाणे दिलेलं आहे. म्हणजे 196चं वर्गमूळ 14 आणि त्याचा घन काय असतो 14चा 2744. म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. प्रश्नचिन्ह जागी 2744 येईल. पुढील प्रश्न, तर हा दिशेवरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेलं आहे ते उत्तर प्रश्नचिन्ह पूर्व प्रश्नचिन्ह दक्षिण. तर आता इथे आपल्याला मधल्या दिशा ओळखायच्या आहेत. तर आता उत्तर आणि पूर्व, तर आता ह्या 8 दिशा असतात. तर आता हे उत्तर ह्या दिशेला झाली आणि पूर्व इकडे आली. तर उत्तर आणि पूर्वमध्ये ही कोणती दिशा असते तर ती असते ईशान्य दिशा. आणि पूर्व आणि दक्षिण, तर ही पूर्व इकडे आली आणि ही दक्षिण इकडे आली. तर ही मधली कोणती दिशा असते तर ती आग्नेय असते. म्हणजे इथं काय यायला पाहिजे, इथे उत्तर नंतर ईशान्य आणि पूर्व नंतर आग्नेय. म्हणजे ईशान्य आणि आग्नेय हे आपलं काय असणार आहे तर ते प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे, जे की ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. जर ए बरोबर 26, SUN बरोबर 27, तर CAT बरोबर काय असेल. तर आता इथे संपूर्ण आपल्याला ABCD लिहायचे आहे. तर इथे A to Z पर्यंत आपण काय ABCD इथे लिहिलेली आहे. पण इथे काय क्रम दिलेला आहे तर उलट, ए साठी 26 दिलेलं आहे. म्हणजे इथे उलट्या क्रमाने आपल्याला लिहायचं. ए साठी 26, बी साठी 25, सी साठी 24, याप्रमाणे आपण झेड पर्यंत लिहिलं. झेड साठी 1. तर आपल्याला ए बरोबर इथे 26 दिसत आहे. त्याप्रमाणे SUN, तर आता एस कुठे आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे एस जे आहे तर ते 8 नंबरला आहे. म्हणजे 8 अधिक यू किती नंबरला आहे तुम्हाला दिसते, यू 6 नंबरला आहे, म्हणजे अधिक 6. आणि परत काय दिलं एन किती नंबरला दिसते तुम्हाला 13 नंबरला दिसते, म्हणजे अधिक 13. 8 आणि 6 14 आणि 13 किती 26. म्हणजे सनसाठी 27 दिलेलं आहे. म्हणजे जेवढे अंक आहेत तर त्यांची उलटे क्रमाने लिहून त्यांची बेरीज करायची आहे. तर आपल्याला कॅटसाठी शोधायचं आहे. तर ती सीला तुम्हाला दिसत आहे, सीला किती आहे ते 24 आहे. तर म्हणजे 24, एला 26 दिलेला आहे अधिक 26. आणि टीला तुम्ही इथे पाहू शकता. तर टीला किती आहे ते 7 दिलेला आहे. तर टी साठी 7, म्हणजे 26 अधिक 24 50, आणि वरची 7 किती 57. म्हणजे कॅटसाठी काय येणार आहे तर ते 57 येणार आहे. म्हणजेच तर 57 कशामध्ये दिले इथे तर ऑप्शन इथे तुम्ही पाहू शकता डी मध्ये दिलेला आहे. म्हणजे 57 जे आहे तर ते कॅटसाठी येईल, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. कन्स्ट्रक्शन या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही. आता कन्स्ट्रक्शन म्हणजे ह्यातलेच शब्द घ्यायचेत आपल्याला. तर सक्शन, तर सक्शन तयार होतोय का तर इथे सक्शन तयार होतोय. सर्व हे अंक जे आहेत तर यामध्ये आहेत अक्षरे. त्याप्रमाणे कॉइन्स, इथे सी आहे, इथे ओ आहे, इथे आय आहे, एन आहे, एस आहे, कॉइन्स देखील तयार होतो. तर सी मध्ये काय दिलेलं आहे क्वेश्चन, तर क्वेश्चन तयार होत नाही. आता कारण इथे तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिलं तर ए शब्द तुम्हाला कुठे दिसतोय का नाही, म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे. क्वेश्चन जो शब्द आहे तर तो बनवता येत नाही, पण बाकीचे जे सर्व शब्द आहेत ते बनवता येतात. डी मध्ये नोशन दिलेला आहे, तो देखील बनवता येतो, पण क्वेश्चन बनवता येत नाही कारण यामध्ये एच नाही, म्हणून ऑप्शन सी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. तर 14, 28, 20, 40, 32, 64, तर पुढे काय.
तर आता इथे काय 14 दोन्ही 28 असतं, 20 दोन्ही 40 असतं, 32 दोन्ही 64 असतं. पण इथे 14 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. त्याप्रमाणे 20 आणि 32 यामध्ये कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. म्हणजे 12, 32 आणि येणारी संख्या यामध्ये कितीचा फरक आहे? फरक म्हणजे 6च्या दुप्पट झाला आहे. आणि इथे काय होणार? 12 दोन्ही 24 होणार. म्हणजे 32 अधिक 24 तुम्ही केलं तर किती येतं? 56 येतं. आणि पुढे काय येणार? 56ची दुप्पट म्हणजे 112. इथे 2 प्रश्न जर असते तर 56 आणि 112 येणार आहे. पुढे हा गट येणार आहे. तर आपल्याला फक्त एकच अंक शोधायचा आहे. तर तो काय येणार आहे? तर तो 56 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? 56 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 37. घड्याळामध्ये 2 वाजलेले असताना मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तर आता किती वाजलेला असताना? तर 3 वाजलेला असताना दिलेला आहे. तर आता 2 वाजलेला असताना दिलेला आहे. तेव्हा मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असतो? तर आता 2 वाजलेला आहे. आता इथे जर तुम्ही पाहू शकता इथे घड्याळ आहे. तर आता 2 वाजलेला आहे. म्हणजे हा तास काटा इथे असणार आहे, मिनिट काटा इथे असणार आहे, इथे 1 असतो. म्हणजे ते 2 तासाचा फरक आहे. तर एका तासामध्ये कितीचा अंशाचा कोन असतो? 30. 2 वाजले असताना म्हणजे इथे 1, 2 म्हणजे किती? 60 अंशाचा इथे कोन असणार आहे. सरळच दिसत आहे. किंवा 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट हे सूत्र वापरून तुम्ही काढू शकता. तर इथे मिनिट दिलेलंच नाही, फक्त 30 गुणिले तास. हे 30 दोन्ही किती? 60. 60 अंशाचा जो आहे तर तो कोन असेल दुपारी 2 वाजले असताना मिनिट काटा व तास काटामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 38. अफगाणिस्तानला काबूल म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी काबूल दिलेली आहे. तर इराणची काय असते? तर इराणची काय असते? तेहरान असते. ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तर विविध देश म्हणजे आपल्या आशिया खंडातील जे देश आहेत भारताला लागून, तर ते सर्व देश त्यांच्या करन्सी आणि त्यांच्या राजधान्या तुम्ही करूनच ठेवा, कारण त्यावरती एखादा प्रश्न हमखास विचारला जातो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. तर काय दिलेलं आहे ते? रोहनचा वर्गात वरून 7वा तर खालून 26वा नंबर आहे. तर रोहनच्या वर्गात मुले किती आहेत? तर काय दिलेलं आहे? त्याचा वरून 7वा आणि खालून 26वा. म्हणजे समजा इथे रोहन आहे, तर त्याचा वरून कितवा आहे? वरून पाहिलं तर 7वा. म्हणजे रोहन 1, त्याच्या वर किती? 6 मुले आहेत. आणि खाली जर पाहिलं तर खालून 26वा म्हणजे खाली त्याच्या 25 मुले आहेत. म्हणजे हे 25 मुले आणि हे 6 मुले त्याच्या वरचे 25 आणि 6 किती? 31 झाले. आणि 1 हा रोहन, 31 आणि किती? 32. म्हणजे त्या रांगेत एकूण किती मुले असणार आहेत? तर एकूण 32 मुले असणार आहेत. तर इथे ऑप्शन सी मध्ये दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर एकूण वर्गात किती मुले आहेत रोहनच्या? तर ते 32 मुले असतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. तिथे तुम्हाला आपली जे PDF आहे या म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. फ्रीमध्ये PDF मिळवू शकता तुम्ही. पुढील प्रश्न क्रमांक 40. करण दक्षिणेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 अंशातून वळला, पण नंतर घड्याळाच्या दिशेने 180 अंशातून वळला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर आता करण जो आहे, तर आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे समजा करण आहे. तर तो काय सुरुवातीला म्हणजे तो दक्षिणेला तोंड करून उभा आहे. म्हणजे त्याचं तोंड कुठे? इकडच्या दक्षिणेला आहे. आता तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इकडे विरुद्ध दिशेने तो 135 अंश वळला. हे 90 आणि हे 35 म्हणजे तो या ठिकाणी आलेला आहे. कोणती दिशा असते तिकडे? तर ईशान्य दिशेला तो आलेला आहे. तर आता परत तो घड्याळाच्या काट्या दिशेने 180 अंश वळलेला आहे. म्हणजे इकडे होता तर तो आता इकडे आलेला आहे. कारण 180 अंश जो आहे तर इकडून जर तुम्ही मोजलं तर तो इथे आलेला आहे परत. म्हणजे इथे कोणती दिशा असते? तर ही दक्षिण आणि ही पश्चिम. याच्यामध्ये कोणती दिशा असते? तर नैऋत्य दिशा असते. म्हणजे सध्याचं आहे तर त्याचे तोंड जे आहे तर ते कोणत्या दिशेला असणार आहे? तर ते नैऋत्य दिशेला असणार आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार. पुढील प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह म्हणजे चंद्र नाहीत? म्हणजे उपग्रह नाहीत कोणत्या ग्रहाला? तर युरेनसला उपग्रह आहेत. त्याप्रमाणे नेपच्यून ग्रह आहे, त्याला देखील उपग्रह आहेत. त्याप्रमाणे मंगळाला देखील 2 उपग्रह आहेत. त्याप्रमाणे आता चौथा काय दिलेला आहे? यापैकी नाही. म्हणजे या तिघांना देखील उपग्रह आहेत, युरेनस, नेपच्यून आणि मंगळ. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर बुध आणि शुक्रांना उपग्रह नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा.
तर मंगळ, युरेनस, नेपच्यून यांना उपग्रह आहेत. तर आपल्याला नसलेला पर्याय ओळखायचा होता. तिघांना आहेत म्हणून ऑप्शन डी असेल आपलं, यापैकी नाही. पुढील प्रश्न क्रमांक 42. भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? तर कापसाचे जे उत्पादन आहे भारतामध्ये सर्वात जास्त घेणारे जे राज्य आहे तर ते कोणतं आहे? तर गुजरात या राज्यामध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 43. जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत? तर प्रथम विचारलेला आहे. तर जैन धर्माचे प्रथम तीर्थकार कोण होते? तर ते ऋषभदेव होते. कोण? ऋषभदेव. त्याप्रमाणे 23वे तीर्थंकर हे कोण होते? तर पार्श्वनाथ होते. आणि 24वे जे आहेत तर ते कोण आहेत? जैन. त्यांचं नाव काय आहे? महावीर जैन. हे 24वे होते. पण ऋषभनाथ जे आहेत तर ते ऋषभदेव, तर यांनी जैन धर्माचे पहिले तीर्थंकर होते ते, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, ऋषभनाथ. पुढील प्रश्न क्रमांक 44. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? म्हणजे 22वा जो कायदा आयोग आहे तर त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर त्यावेळेस कोण होते? तर ऋतुराज अवस्थी हे जे आहेत तर ते कायदा आयोगाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर शिवस्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस आपण साजरा करतो? स्वराज्याची आपली जी आहे तर म्हणजे राज्याभिषेक कधी झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा? तर 6 जून 1674 झालेला होता. तर हा 6 जून जो दिवस आहे तर तो शिवस्वराज्य दिन म्हणून आपण पाळतो. तर इथे 6 जून कशामध्ये दिलेला आहे? ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर त्यालाच आपण शिवस्वराज्य दिन म्हणतो. म्हणजे स्वराज्याची म्हणजे आपले पहिले राजे झालते छत्रपती शिवाजी, हे राजे झालते म्हणून त्याला स्वराज्य दिन म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 46. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. तर कोण आहे? तर ते सत्या नडेला. आणि म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. आणि गुगलचे सुंदर पिचाई आहेत, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 47. खालील पेशव्यांच्या त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा. आता पेशवे हे जे तुम्हाला दिलेले आहेत तर कोण कोण दिले आहेत? बाळाजी बाजीराव दिलेला आहे, मोरोपंत पिंगळे दिलेला आहे, बाळाजी विश्वनाथ, सवाई माधवराव, नारायणराव आणि माधवराव. तर सर्वात पहिल्यांदा कोण होते पेशवे? म्हणजे पहिल्यांदा कोण होते? मोरोपंत पिंगळे होते. कोण होते? मोरोपंत पिंगळे. त्यांच्यानंतर त्या बाळाजी विश्वनाथ हे पेशवे झाले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे बाळाजी बाजीराव म्हणजे बाजीराव पेशवे हे झाले. त्यांच्यानंतर कोण? त्यांचा मुलगा माधवराव हे झाले. म्हणजे नानासाहेब होते, नानासाहेब नंतर माधवराव झाले होते. माधवरावानंतर नारायणराव झाले आणि नारायणरावानंतर परत सवाई माधवराव झालेले होते. म्हणजे 2, 3, 1 आणि 6, 5, 4. तर हे तुम्हाला कशामध्ये दिसत आहे? 2, 3, 1, 6, 5, 4. म्हणजे हे ऑप्शन बी मध्ये दिसत आहे तुम्हाला. याप्रमाणे हा योग्य क्रम असेल. सुरुवातीला मोरोपंत पिंगळे, नंतर बाळाजी विश्वनाथ, नंतर बाळाजी बाजीराव, नंतर माधवराव, नंतर नारायणराव आणि शेवटी सवाई माधवराव. 2, 3, 1, 6, 5, 4 हा योग्य क्रम असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 48. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार तर खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला होता? तर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तर तो नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 49. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता? तर फिफा विश्वचषक जो आहे तर तो कोणी जिंकलेला होता? मेसीचा संघ तुम्हाला माहिती आहे कोणता? तर अर्जेंटिना. अर्जेंटिनाने हे फायनल जिंकलेला होता. तर उपविजेता कोण होता? तर फ्रान्स या देशाने उपविजेतेपद पटकावले होते. आणि पहिला म्हणजे यांना कोणी हरवलेलं होतं? तर अर्जेंटिना यांनी हरवलेलं होतं. म्हणजे अर्जेंटिना आणि फ्रान्स यांदरम्यान 2022चा फायनल झाला होता फिफाचा. त्यामध्ये अर्जेंटिनाने गोल्ड मेडल म्हणजे फायनल जिंकली होती आणि फ्रान्स उपविजेता होता. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न क्रमांक 50. कुनो नॅशनल पार्क खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कुनो जो नॅशनल पार्क आहे तर तो कुठे आहे? तर मध्य प्रदेश
राज्यात आहे कुनो नॅशनल पार्क? तर तुम्ही सर्व जे आपले नॅशनल पार्क आहेत तर ते कोणत्या राज्यात आहेत, तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची उद्याने अभयारण्य हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण त्यावरती 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. तर मध्य प्रदेश या राज्यात कुनो हा नॅशनल पार्क आहे. ऑप्शन बी. 51 काय दिलेलं आहे इथे? भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? तर आता पहिली महिला विचारलेला अशोक चक्र विजेती तर कोण आहे ती? तर नीरजा भानोत या पहिल्या अशोक चक्र महिला विजेत्या होत्या भारताच्या, हे तुम्ही लक्षात ठेवा, नीरजा भानोत. पुढील प्रश्न क्रमांक 52 कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी जो आहे तर तो कोणत्या राज्याशी आहे? तर तो आंध्र प्रदेश या राज्याचा तो म्हणजे राज्य नृत्य प्रकार मानला जातो. त्याप्रमाणे दुसरा ऑप्शन काय दिले? केरळ. तर केरळचा कोणता असतो? तर केरळचा कथकली हा नृत्य प्रकार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याप्रमाणे ऑप्शन सी म्हणजे तमिळनाडू दिले, तमिळनाडूचा भरतनाट्यम. आणि कर्नाटकचा कोणता? यक्षगान, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर आपल्याला इथे आंध्र प्रदेशचा विचारलेला आहे, म्हणजे कुचिपुडी हा विचारलेला होता, तर तो आंध्र प्रदेश या राज्याचा आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 53 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. तर सर्वात मोठी ग्रंथी कोणती मानली जाते? तर ती यकृत, म्हणजे आपलं जे काळीज त्याला आपण म्हणतो, तर यकृत जे आहे तर ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आणि यकृताच्या बाजूला जे असतं तर ते एक पित्ताशय असतं, त्यामध्ये 50 घन मिलीमीटर क्यूब एवढं पित्त साठवलं जातं, जे की आपल्या अन्नाच्या पचनासाठी उपयुक्त ठरतं. म्हणजे यकृताचं काम काय? आपल्या शरीरामध्ये पाचन व्यवस्थित करण्याचं काम हे यकृताचं असतं. ही सर्वात मोठी ग्रंथी आहे आपल्या शरीरातील. ऑप्शन बी त्याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54 युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर युनिसेफचं जे मुख्यालय आहे तर ते कोठे आहे? तर ते न्यूयॉर्क या शहरात आहे, जे की अमेरिका या देशात आहे. कोणतं? न्यूयॉर्क शहर. तर या न्यूयॉर्क शहरामध्ये युनिसेफचं मुख्यालय आहे. अजून एक असते कोणती? युनेस्को. तर त्या युनेस्कोचं जे मुख्यालय आहे तर ते कुठे असतं युनेस्को? तर ते फ्रान्स पॅरिस येथे युनेस्कोचं मुख्यालय आहे. आणि हेग, द हेग येथे काय असते? तर म्हणजे जगाचं जे न्यायालय आहे, जागतिक न्यायालय, तर ते द हेग म्हणजे नेदरलँड येथे आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 55 खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? तर आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नसलेलं बंदर आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर तुतीकोरीन हे काय? तर हे पूर्व किनारपट्टीवरती आहे आंध्र प्रदेश. त्याप्रमाणे परद्वीप हे देखील काय आहे? पूर्व किनारपट्टीवर आहे. त्याप्रमाणे हल्दिया पश्चिम बंगाल हे देखील पूर्व किनारपट्टीवर येते, म्हणजे बंगालच्या उपसागरात, म्हणजे पूर्व किनारपट्टी म्हणतो त्याला आपण. आणि पश्चिम किनारपट्टी कोणती? तर ती अरबी समुद्राची किनारपट्टी, जी की आपल्या महाराष्ट्र, गुजरात, त्याप्रमाणे कर्नाटकला लागून आहे, गोव्याला. तर तिथे जे आहे तर कांडला हे कुठं आहे? तर गुजरात. तर गुजरात या ठिकाणी हे कांडला बंदर आहे. तर ते भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही, तर ते पश्चिम किनारपट्टीवर आहे, म्हणून ऑप्शन बी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 56 भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर वाहत नाही असं विचारलेलं आहे. तर आता ती महाराष्ट्रातून कुठे जाते? तर महाराष्ट्रातून ती कर्नाटककडे जाते. कर्नाटकामधून परत तेलंगणा या राज्यामध्ये ती प्रवेश करते. परत तेलंगणामध्ये जाऊन तर ती कुठे? म्हणजे महाराष्ट्र म्हणजे तेलंगणामध्ये जाऊन काय होते? तर ती कृष्णा नदीला जाऊन मिळते तेलंगणामध्ये. म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाते, कर्नाटकमधून तेलंगणामध्ये जाते, आणि तेलंगणामध्येच काय होतो? तर तिचा कृष्णेशी संगम होतो भीमा नदीचा. म्हणजे ती आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत नाही, एवढं आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे तेलंगणा राज्य निर्माण होण्याच्या अगोदर ती आंध्र प्रदेशमध्ये जात होती, पण आता तेलंगणा जेव्हा राज्य निर्माण झाले तर तिथे जो आहे तर तो कृष्णेला ती जाऊन मिळते, म्हणून ती आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत नाही आता, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा नदी वाहत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 57 भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची शेड्यूल म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर आपल्या एकूण भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुसूची आहेत? तर एकूण 12 अनुसूची आहेत. तर त्यामध्ये आपल्याला काय विचारले? 8वी अनुसूची. तर जी आपल्या ज्या भाषा आहेत, प्रशासकीय भाषा, अधिकृत भाषा, एकूण किती? 22 भाषांचा यामध्ये
समावेश आहे। तर ह्या अधिकृत भाषांसाठी कितवं 8वं शेड्यूल म्हणजे 8वे परिशिष्ट ज्याला म्हणतो त्यामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। त्याप्रमाणे अजून काय काय दिलेलं आहे ते पक्षांतर बंदी। तर पक्षांतर बंदी कोणत्या अनुसूचित येतं तर ती पंचायत राजशी संबंधित आहे। 10वी सूची जी आहे तर ती पक्षांतर बंदी संबंधित आहे। त्याप्रमाणे पंचायतींचे प्राधिकार हे कशामध्ये आहे तर पंचायत राज ते 11व्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत पंचायतीचे प्राधिकार। त्याप्रमाणे अजून काय दिलेलं आहे राज्यसभेतील जागांची वाटणी म्हणजे राज्यांचे राज्यसभेतील जागांचे वाटप किंवा सदस्यत्व जे की 4थ्या अनुसूचीमध्ये म्हणजे 4थ्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे हे ऑप्शन सी। तर आपल्याला काय विचारलेलं अनुच्छेद 8 काय शेड्यूल 8 जे की अधिकृत भाषा त्यामध्ये दिलेले आहेत। ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 58 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोठे केली कोणत्या वर्षी केली होती म्हणजे कधी केली होती स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। तर कधी केली होती तर 1936 मध्ये। तर 1936 मध्ये त्यांनी काय केली होती स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। आणि 1942 ला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची देखील स्थापना केली होती SC कास्ट फेडरेशन त्याला आपण शेड्युल्ड कास्ट म्हणतो। तर त्याची स्थापना त्यांनी 1942 मध्ये केलेली होती। आणि पुढे कोणत्या अजून वर्ष दिलेले आहेत तर 1924 तर 1924 ला बहिष्कृत हितकर्णी सभेची त्यांनी स्थापना केली होती। आणि 1956 ला त्यांनी म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारलेला होता बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी। हे देखील तुम्ही त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा। पुढील प्रश्न क्रमांक 59 महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत तर गरजा महाराष्ट्र हे जे गीत आहे तर ते राजा बडे जे की गीतकार आहेत तर त्यांनी म्हणजे हे रचलेलं आहे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत तर राजा बडे। ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर त्यांनी हे गीत रचलेलं आहे गरजा महाराष्ट्र माझा। पुढील प्रश्न क्रमांक 60 संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आता वेगवेगळे चषक आपल्या म्हणजे भारतामध्ये घेतले जातात जशी क्रिकेटशी संबंधित म्हणजे कोणते रणजी ट्रॉफी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी देवधर ट्रॉफी हे कसे क्रिकेटशी संबंधित आहेत। त्याप्रमाणे संतोष करंडक हा जो आहे तर तो फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे कोणता फुटबॉल हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढील प्रश्न क्रमांक 61 एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर आता हा ड्रायव्हरचा पेपर आहे त्यामुळे तुम्हाला थोडे वाहतुकीचे नियम माहीत असणे गरजेचं आहे। तर आता इथे काय दिलेलं आहे एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर। तर आता आपण काय केलं पाहिजे तर ऑप्शन ए मध्ये काय दिले वाहने उभी करण्यास बंदी आहे। त्याप्रमाणे ऑप्शन बी मध्ये काय दिले ओव्हरटेक करण्यास बंदी आहे। आणि ऑप्शन सी मध्ये काय दिले रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवता येत नाही। तर यापैकी सर्व म्हणजे हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। तर एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण काय करता येत नाही आपल्याला तर रिव्हर्स गिअरमध्ये आपल्याला वाहन चालवता येत नाही म्हणजे एकदा तुम्ही वन वेला गेला तर तुम्हाला तिथून रिव्हर्समध्ये येता येत नाही तेच आपलं आन्सर असणार आहे। पण तुम्ही काय ओव्हरटेक करू शकता ओव्हरटेक करण्यास तिथे बंदी आहे का नाही ओव्हरटेक करू शकता त्याप्रमाणे वाहने उभी करण्यास बंदी आहे। फक्त ऑप्शन सी तुम्ही लक्षात ठेवा रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवता येत नाही कोणत्या एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर। पुढील प्रश्न क्रमांक 62 शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते म्हणजे तुमचं जे लर्निंग लायसन्स आहे तर ते किती दिवसासाठी वैध असतं तर ते 6 महिने म्हणजे ते 180 दिवसापर्यंत काय ते चाललं जातं कोणतं शिकाऊ लायसन्स म्हणजे लर्निंग लायसन्स म्हणून तर ते 180 दिवस म्हणजे 6 महिने त्याची व्हॅलिडिटी असते। ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता। तर पुढील प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक 63 फुटपाथ विहिरीत रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे म्हणजे जिथे फुटपाथ म्हणजे आता रस्त्यावरून तुम्ही जाता तर काही ठिकाणी चालण्यासाठी इथे असा जर रस्ता असेल तर ह्या रस्त्या साईडने तुम्हाला चालण्यासाठी थोडा मार्ग बनवला असतो डावीकडून आणि उजवीकडून। तर आता हा जर मार्गच नसेल फुटपाथ विरहित म्हणलं मी फुटपाथ नसलेला जर रस्ता असेल तर आपण कोणत्या बाजूने चालणे म्हणजे अपेक्षित आहे तर आपण कोणत्या बाजूने चाललं पाहिजे तर त्या म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूने आपण चालणं अपेक्षित आहे कोणत्या रस्त्याच्या उजव्या
बाजूने आपण चालणे अपेक्षित आहे. म्हणजे फुटपाथ विहिरीत रस्त्यावर, म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. कारण पुढून येणारी गाडी आपल्याला दिसणार आहे, कारण मागून येणारी दिसते का नाही, म्हणून फुटपाथ विहिरीत जो रस्ता असतो तर तिथे पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे फायदेशीर ठरते, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, तर हे चिन्हाशी संबंधित आहे. ते काय दिलेलं आहे, रस्त्यावरील हे चिन्ह काय दर्शवते. तर आता वर्तुळ दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक आडवी रेष दिलेली आहे. तर याला आपण काय म्हणतो, तर हा प्रश्न अगोदरच्या अमरावतीच्या पेपरमध्ये आपण पाहिलेला होता. तर त्याला आपण काय म्हणतो, मर्यादा समाप्त, म्हणजे रस्त्याची मर्यादा जी आहे तर ती समाप्त झालेली आहे, तर हे चिन्ह दर्शवते. तर हे कशामध्ये दिले मर्यादा समाप्त, तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणजे हे कशाचं आहे, मर्यादा समाप्त याच्याशी संबंधित एक चिन्ह आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 65. वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास, तर आता काय, म्हणजे आता वळणावर आपण म्हणजे वाहनाला ओव्हरटेक करू शकतो का, तर नाही, कारण वळणाच्या टायमाला अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा जिथे टर्न असतो तर त्या टर्नला म्हणजे आपण म्हणजे ओव्हरटेक करण्याची ते मनाई असते, तर त्याला आपण काय म्हणतो, सक्त मनाई आहे. म्हणजे वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास म्हणजे सक्त मनाई असते, म्हणजे आपण ओव्हरटेक करू शकत नाही टर्नला. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते. आता ओडोमीटर प्रत्येक वाहनामध्ये असतं, तर त्याचा उपयोग काय असतो, तर वाहनाने जेवढं डिस्टन्स म्हणजे अंतर कापलेलं आहे चाकांनी, तर ते ओडोमीटरमध्ये मोजलं जातं. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे डिस्टन्स मीटर किंवा ओडोमीटर म्हणतो. वाहनांनी कापलेले अंतर त्यामध्ये मोजले जाते. त्याप्रमाणे आता वाहनाचा वेग कशामध्ये मोजला जातो, तर तो टॅकोमीटर किंवा स्पीडोमीटर म्हणतो, तर त्याच्यामध्ये वेग मोजला जातो. तर टॅकोमीटरमध्ये आपण काय मोजतो, इंजिनचे RPM मोजतो, स्पीडोमीटरमध्ये वेग मोजतो, आणि टायरमध्ये हवेची घनता, तर हे आपण म्हणजे पास्कलमध्ये मोजतो, हे देखील लक्षात ठेवा. तर इथे काय, वाहनाने कापलेले अंतर जे आहे तर ते आपण ओडोमीटरने मोजतो, म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 67. 3 मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील म्हणजे 3 लेन असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते. म्हणजे आता एक रस्ता आता तुम्ही पाहिलेला असेल, म्हणजे जे स्पीडचे जे रस्ते असतात मोठे द्रुतगती मार्ग म्हणतो ज्याला आपण, तर असे जे 3 लेन असतात त्यावर, तर हे 3 लेन आहेत मार्ग एका साईडला सरळ, त्यातला जो हा रस्त्याचा जो उजव्या साईडचा असतो तर हा कशासाठी असतो, तर गाड्यांना ओव्हरटेक करण्यासाठी हा असतो. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असणार आहे. आणि बाकीचे जे 2 आहेत म्हणजे जड वाहने वगैरे असतात, ट्रक टेम्पो, ते तुम्ही पाहिलं असेल की त्या द्रुतगती मार्गावर ते एक लेन धरून चालत असतात, म्हणजे डावा लेन, कारण बाकीच्या इतर येणाऱ्या ज्या स्पीडमधल्या गाड्या त्या राईट म्हणजे उजव्या लेनमधून म्हणजे त्यातून तुम्हाला जाऊन ते ओव्हरटेक करतात, म्हणून त्यासाठी ते रिकामं ठेवलं जातं. कशासाठी, तर ते ओव्हरटेक करण्यासाठी. म्हणून 3 मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते, तर ती ओव्हरटेक करण्यासाठी वापरली जाते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 68. रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात. तर आता वाहतूक चिन्हे जी आहेत तर ती रस्त्यावर एकूण किती प्रकारची आहेत, तर एकूण 3 प्रकारची वाहतूक चिन्हे असतात. तर याबद्दल थोडी आपण डिटेलमध्ये माहिती बघूया. तर 3 प्रकारची कोणकोणती चिन्हे असतात ती, तर आता इथे तुम्ही पाहू शकता चिन्हांचे विविध प्रकार. तर यामध्ये काय, भारतीय रस्ते चिन्हांच्या 3 प्रमुख श्रेणी आहेत, म्हणजे 3 चिन्हांच्या श्रेणी आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत, तर पहिली जी श्रेणी आहे तर त्याला आपण नियामक चिन्हे म्हणतो. म्हणजे यामध्ये नियम दिलेले असतात वाहतुकीचे. यामध्ये वर्तुळामध्ये दर्शवलेली ही चिन्हे नियम व कायदे दर्शवतात. म्हणजे नियम व कायदा दर्शवण्याचं काम ह्या वर्तुळामध्ये असलेले चिन्ह असतात. तर आता हे कोणकोणती चिन्हे आहेत, तर आता इथे तुम्ही पाहू शकता वर्तुळामधील, तर हे अशी चिन्हे आहेत, म्हणजे पुढे जाण्यास किंवा पुढे ओव्हरटेक करण्यास, किंवा इथे तुम्ही पाहू शकता या प्रकारची वर्तुळामध्ये जी चिन्हे दिली आहेत तर ती कायदा दर्शवतात. म्हणजे आदेशात्मक चिन्हे, त्याला आपण मॅन्डेटरी रोड साईन म्हणतो. काय म्हणतो, मॅन्डेटरी रोड साईन, आदेशात्मक चिन्हे म्हणतो. अजून दुसरा प्रकार कोणता चिन्हांचा, तर ती जी आहेत तर ती द्वितीय श्रेणी, म्हणजे चेतावणी देणारी चिन्हे. यामध्ये काय असतं, जी त्रिकोणात दर्शवली जातात त्याला आपण काय म्हणतो, द्वितीय श्रेणी, म्हणजे चेतावणी चिन्हे त्यांना आपण म्हणतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कॉशनरी रोड साईन. तर आता त्याला सचेतक चिन्ह, म्हणजे चेतावणी देण्यासाठी, सूचना म्हणजे चेतावणी देण्यासाठी त्याचा आपण वापर केला जातो. म्हणजे
हे तुम्ही पाहू शकता डावीकडे टर्न, हा उजवीकडे टर्न, हा परत यू टर्न इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे नॅरो रोड किंवा ब्रॉड रोड, परत इथे काय तर काम चालू आहे. इथे परत तुम्ही इथे पाहू शकता इथे तर चार्जिंग स्टेशन आहे किंवा इथे नॅरो रोड ब्रिज आहे. तर हे असे जे चिन्ह असतात त्रिकोणातले तर ते कशासाठी असतात? कॉशनरी रोड साईन, त्याला आपण सचेतक चिन्ह म्हणतो. जे की हे त्रिकोणातील जे चिन्ह आहेत तर ते द्वितीयक श्रेणीमध्ये येतात. आणि आता तिसरी श्रेणी म्हणजे कोणती? तिसरे म्हणजे कोणते? आयतामध्ये दर्शवली चिन्हे, त्यांना आपण काय म्हणतो? माहिती चिन्हे. म्हणजे तुम्हाला माहिती मिळण्यासाठी ही चिन्हे दाखवलेली असतात, त्याला आयतातील म्हणजे तिसरी चिन्हे. म्हणजे हा तिसरा प्रकार झाला. तर कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर ती तिसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये इन्फॉर्मेटरी रोड साईन म्हणजे सूचनात्मक किंवा माहितीत्मक चिन्हे असतात, जे की चौकोनामध्ये दिले असतात. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे काय दिलेलं आहे? तर इथे तर आता तुम्ही इथे पेट्रोल पंप आहे असं चौकोनामध्ये दिलेलं आहे, किंवा मुंबई किती किलोमीटर आहे, किंवा वर तुम्ही पाहिलं असेल नागपूर 10 किलोमीटर आहे, किंवा मेरठ अजून 10 किलोमीटर 15 किलोमीटर लांब आहे, असे चिन्ह जे असतात. किंवा पुढे हॉस्पिटल आहे, या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता. आता पुढे काय? प्राथमिक उपचार केंद्र आहे, अस्पताल आहे, असे चौकोनामध्ये जी दिलेली असतात तर त्यांना आपण माहिती चिन्हे म्हणतो. म्हणजे सूचनात्मक चिन्ह इन्फॉर्मेटरी रोड साईन म्हणतो. म्हणजे असे एकूण चिन्हांचे किती? 3 प्रकार असतात. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे रस्त्यावरील वाहतूक चिन्हे 3 प्रकारची असतात. तर आत्ताच आपण पाहिलेली आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 69. असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे. म्हणजे आता रेल्वे क्रॉसिंग तुम्ही करताय असुरक्षित, पण तिथे काय झालं? तुमचं क्रॉसिंग करताना वाहन बंद पडले आणि रेल्वेच्या आगमनाची वेळ झालेली आहे. मी आता रेल्वे यायची पण वेळ झालेली आहे आणि म्हणजे तुमचं त्या ह्याच्यावर म्हणजे वाहन देखील बंद पडलेलं आहे. तर आपण प्रथम काय केले पाहिजे? तर आता रेल्वे क्रॉसिंगवर तुम्ही आता चाललाय आणि अचानक तुमची गाडी बंद पडली, आता रेल्वे यायची वेळ पण झाली आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? तर ऑप्शन ए मध्ये काय दिले? वाहन ढकलून बाजूला काढण्याचा प्रयत्न कराल. तर हे चुकीचं आहे. त्याप्रमाणे बी मध्ये काय दिले? ते येणाऱ्या रेल्वेला लाल कपडा दाखवून इशारा द्याला. आता रेल्वे काय थांबणार आहे का लगेच लाल कपडा दिल्यावर? नाही. तर काय करतो आपण? सर्वांना सुरक्षित, आपल्या गाडीमध्ये जेवढे जे बसलेली व्यक्ती आहेत तर प्रथम आपलं काय काम असणार आहे? त्यांचा जीव वाचवणे हे महत्त्वाचं काम आहे. म्हणून त्यांना आपण बाहेर काढायला पाहिजे. म्हणजे सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर आपण काढले पाहिजे, हे प्राथमिक आपलं काम आहे जेव्हा रेल्वे क्रॉसिंग करताना आपली गाडी बंद पडते तेव्हा. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. क्रॉसिंगवर जर वाहन पडले तर आपण पहिल्यांदा जीव वाचवू लोकांचा बसलेल्या गाडीमध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 70. काय दिलेला आहे ते? त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्रिकोणाची चिन्हे कोणत्या प्रकारची आहेत? तर ती सावधान करणारी म्हणजे सचेतक चिन्हे ज्यांना आपण म्हणतो, आत्ताच आपण पाहिलेलं आहे. डावीकडे टर्न घ्या, उजवीकडे घ्या, या प्रकारचे साईन तुम्ही पाहिलेले असतील, जे की असे त्रिकोणामध्ये दिलेले असतात. त्याला आपण सावधान करणारी चिन्हे म्हणतो. आणि चौकोनामध्ये माहितीदर्शक चिन्हे असतात, हे देखील आपण पाहिलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 71. व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट कशी असते? तर हा देखील प्रश्न आपण अगोदरच्या पेपरमध्ये पाहिलेला होता. तर त्याची प्लेट कशी असते? तर पिवळ्या रंगाची व त्यावर काळी अक्षरे असतात. हे व्यावसायिक म्हणजे ट्रक वगैरे मोठे जे माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत व्यावसायिक, तर त्यांचे कशा असतात? म्हणजे त्यांची नंबर प्लेट कशी असते? तर पिवळी प्लेट असते व तो जो नंबर जो आहे तर तो काळ्या अक्षराने त्यावर लिहिलेला असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट म्हणजे पिवळ्या रंगाची असते व काळ्या रंगाने त्यावर अक्षरे लिहिलेली असतात. पुढील प्रश्न क्रमांक 72. मोटार वाहन कायदा म्हणजे वा काय दिलेला आहे? मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना रक्तातील मद्यार्काचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे? म्हणजे अल्कोहोल म्हणजे तुम्ही दारू लिमिटमध्ये पिणं गरजेचं आहे. मद्यप्राशनचे प्रमाण जे आहे तर ते अल्कोहोलचं प्रमाण किती पाहिजे? तर 0.03% कमी पाहिजे, तरच तुम्हाला परमिशन दिली जाते, नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. म्हणून मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना रक्तातील मद्यार्काचे प्रमाण जे आहे तर ते 0.03% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे, नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. पुढील प्रश्न क्रमांक 73. अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्याबाबत मोटार वाहन कायद्याच्या टिंब कलमामध्ये तरतूद आहे. तर आता मोटार वाहन कायद्यावरती आता ड्रायव्हरचा पेपर आहे, त्यामुळे 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. तर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण मोटार वाहन कायदे तसेच वाहतुकीचे नियम यासंबंधी एक आपण व्हिडिओ बनवूयात, म्हणजे तुम्हाला 1-2 मार्क तुमच्या हक्काचे जाणार नाहीत.
तर कलम 134 मध्ये दिलेला आहे अपघातासंबंधी वाहन चालकाचे म्हणजे कोणती कर्तव्य पार पाडले पाहिजेत, म्हणजे त्याने म्हणजे जसे की ॲम्ब्युलन्सला कळवले पाहिजे किंवा म्हणजे आतमधले जे ड्रायव्हरची जे आहे तर ते कर्तव्य दिलेले आहेत. तर त्याने गाडी व्यवस्थित किंवा मदत मागवली पाहिजे सुरुवातीला लवकरात लवकर, आणि अपघात समयी जीव जर धोक्यात असेल लोकांचा तर त्यांना वाचवायला त्याने मदत केली पाहिजे, अशी कर्तव्य दिलेली आहेत कलम 134 मध्ये वाहन चालकाची अपघात प्रसंगी. पुढील प्रश्न क्रमांक 74. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ. आता तुम्ही रस्त्यावरून वाहन आता तुम्ही पाहिलं असेल तर रस्त्यामध्ये सलग आता तुम्ही असा रस्ता आहे तर यामध्ये तुम्ही अशा म्हणजे बंद पट्ट्या अशा पाहिल्या आहेत. म्हणजे इथे काय असतं, हा जो रस्ता असतो तर इथे एक वाहन चाललेलं आहे याप्रमाणे आणि तुमची गाडी इकडून येत आहे म्हणजे मागून येत आहे, तर ह्याला तुम्ही ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकता जेव्हा असे तुटक ह्या रेषा असतील तेव्हा. पण याच्या विरुद्ध काय असतं, जर ह्यात जर रेषा म्हणजे ह्या सलग असतील, मग ही रेष जर जी आहे तर ती सलग जर रेष असेल आणि हे वाहन इकडून चाललं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय तर ह्या वाहनाला तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही, असा त्या रेषेचा अर्थ असतो. म्हणजे रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाचा सलग रेषे जे असते तर त्याचा अर्थ काय असतो, ओव्हरटेक करण्यास तेवढ्या भागापुरती मनाई असते. म्हणजे सलग जर रेष असेल तर मधोमध अशी आणि तुटक रेषा जर असतील तर तिथे तुम्ही ओव्हरटेक करू शकता, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 75. तीव्र उतारावर वाहन चालवताना काय केलं पाहिजे. म्हणजे आता उतार्यावरून तुम्ही वाहन चालवताय तर तुम्ही काय केलं पाहिजे. तर ऑप्शन ए मध्ये दिले न्यूट्रल करून इंधन वाचवावे, तर हे चुकीचं आहे, अपघात होण्याची शक्यता असते. त्याप्रमाणे इंजिन बंद करावे, हे देखील चुकीचं आहे, कारण ब्रेक वगैरे त्यावेळी इंजिन बंद असेल तर मग गाडी तुमची कंट्रोल होणार नाही. तर काय केलं पाहिजे, आपण तीव्र उतारावर वाहन चालवताना तर खालच्या गिअरमध्ये म्हणजे गिअर 1 किंवा 2 म्हणजे खालच्या गिअरमध्ये आपण वाहन चालवले पाहिजे. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे एकदम उताराचा जो रस्ता आहे तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे तर खालच्या गिअरमध्ये वाहन चालवलं पाहिजे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल, म्हणजेच आपली गाडी कंट्रोल होणार आहे. काय दिलेलं आहे, PUCC ची वैधता किती आहे. तर आता PUCC म्हणजे काय, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणतो, तर ते गाडीचं असतं म्हणजे पोल्युशन संबंधित. तर त्याची जी वैधता असते तर ती 6 महिने असते, म्हणजे 6 महिन्यापर्यंत ते व्हॅलिड असतं PUC सर्टिफिकेट. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 77. हलके वाहन म्हणजेच LMV चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे. म्हणजे LMV तुम्हाला चालवायचं असेल तर तुमचं वय किती पाहिजे, तर किमान किती दिलेले आहे तर ती मोटार वाहन कायद्यामध्ये किमान 18 वर्ष तुमचं वय असायला हवं. म्हणजे लाईट मोटार व्हेकल चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा जी आहे तर ती 18 वर्षे पूर्ण असण्याची दिलेली आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 78. वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो. म्हणजे मागील जी रहदारी आहे म्हणजे कोणती वाहने येत आहेत तर हे आरसा दिलेला असतो, गाडीवर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये कोणतं बहिर्वक्र आरसा दिलेला असतो. म्हणजे की मागच्या ज्या गाड्या आहेत तर ते स्पष्टपणे व्यवस्थित ड्रायव्हरला दिसावे यासाठी बहिर्वक्र आरसा तिथे लावलेला असतो वाहकाच्या चालकाच्या बाजूला. म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 79. सिग्नल विहिरीत छेदर रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोर पायी मुले रस्ता ओलांडत आहेत, अशा वेळी तुम्ही काय कराल. म्हणजे सिग्नलवरून तुम्ही आता छेद रस्त्यादरम्यान आता तुमच्या वाहनासमोर काय तर लहान मुले चालत जाताना तुम्हाला दिसत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे. तर आता लहान मुले आहेत म्हणल्यावर आपण पहिल्यांदा आपले वाहन थांबवले पाहिजे आणि त्या मुलांना जाऊ दिले पाहिजे जरी सिग्नल नसला तरीही, कारण जेव्हाच त्यांचा धोका होऊ शकतो. तर हे कशामध्ये दिलेलं आहे तर ऑप्शन तुम्ही डी मध्ये पाहू शकता. तर वाहन थांबवून मुलांना प्रथम रस्ता ओलांडू द्याल, म्हणजे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. मोटारसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करावा. तर आता आपली काय उजव्या साईडला स्टीअरिंग असते, त्यामुळे उजव्या साईडला आपण जो आहे तर उजव्या हाताने काय केलं पाहिजे, योग्य ते इशारे दिले पाहिजेत गाडी चालवत असताना. म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे का, पुढे जायचं आहे का, योग्य त्या म्हणजे त्या हाताचा वापर आपण कोणत्या केला पाहिजे तर उजव्या हाताचा आपण वापर केला पाहिजे मोटारसायकल चालवत असताना. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल.
मोटरसायकल म्हणजे दुचाकी गाडी चालवताना म्हणजे आपण उजव्या हाताने म्हणजे जी काय आहे ती इशारे द्यायचे म्हणजे मागच्या ज्या वाहनांना तर ते आपण उजव्या हाताने द्यावायला हवे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावते आहे, तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? तर आता इथे प्लॅटफॉर्म दिलाय, त्याची लांबी 165 आहे, ट्रेनचा वेग दिलाय 132 किलोमीटर प्रति तास आणि 110 मीटर लांबीची ट्रेन आहे. तर आता आपल्याला काय काढायचं, तर तो ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल तो काढायचा आहे. तर कसं काढतो आपण, तर प्रथम गणितामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलेलं आहे आपल्याला, ट्रेनची लांबी दिलेली आहे किती, 110 मीटर आणि ट्रेनचा वेग देखील दिलेला आहे 132 किलोमीटर पर आवर. तर आता हे सगळं मीटरमध्ये आपण आता ह्या 132ला मीटरमध्ये करण्यासाठी काय करतो, गुणिले 518 करतो. म्हणजे 132 गुणिले 518 जर केलं तर 36.36 मीटर पर सेकंद येतं, किंवा डायरेक्ट तुम्ही 132 गुणिले 518 असं देखील लिहू शकता. तर आता एकूण अंतर किती आहे, तर एकूण अंतरमध्ये काय येणार, तर ट्रेनची लांबी देखील त्यामध्ये येणार आणि प्लॅटफॉर्मची लांबी येणार. ट्रेनची लांबी आहे 110, प्लॅटफॉर्मवर लांबी दिलेली आहे 165 मीटर. म्हणजे 165 आणि 110 केलं तर एकूण अंतर म्हणजे 275 मीटर येणार आहे. तर आपल्याला फॉर्म्युला काय असतो, वेळ बरोबर अंतर भागिले वेग हा फॉर्म्युला असतो. तर आता इथे अंतर काय आहे 275 मीटर आणि हे आपला वेग किती आहे, तर 132 गुणिले 518. तर हे जर केलं तर ते 18 वर जाईल आणि ते 132 गुणिले 5 खाली राहील, कारण वेळ आपण छेदामध्ये दिलेला आहे म्हणून ते 18 वर गेलं. तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर इथे 5ने भाग जातो. 5 एके 5, 5 चोक 20, उरले 3, 5 7 35, सॉरी किती 5 5 25 येतं इथे आणि उरतं काय 2, वरून घेतले 5, परत 5 5 25 म्हणजे इथे 55 उरलं. तर आता परत आता इथे 132 आहे, वर 55 आहे, मग परत 11 5 काय होणार 55 होणार. 11 5 55 आणि 11 गुणिले 12 132, म्हणजे वर काय राहिलं 18 5 90 राहिलं आणि खाली काय राहिलं तर 12 राहिलं. आणि 90 भागिले तुम्ही 12 जर केलं तर ते किती येतं 7.5 सेकंद. 7.50 सेकंद देखील त्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे 7.5 सेकंद असं म्हणणार. म्हणजे 7.5 सेकंद जो आहे तर त्या ट्रेनला एवढा वेळ लागणार आहे, म्हणजेच तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला 7.5 सेकंदचा कालावधी लागेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. 500 रुपयांवर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्षी व्याज दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती? म्हणजे आपल्याला इथे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर यामध्ये आपल्याला दर दिला आहे 8%, मुद्दल दिले 5,000 रुपये आणि 2 वर्ष म्हणजे काळ दिलाय तुम्हाला 2 वर्ष. तर आता आपण डायरेक्ट शॉर्टकटमध्ये कसं काढायचं तुम्ही इथे आता पाहू शकता. हे आपण 2 पद्धतीने काढू शकतो. तर आता इथे पहिला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिलेला आहे 5,000 रुपये, एन म्हणजेच काळ दिलेला आहे 2 वर्ष आणि रेट म्हणजे दर दिलेला आहे 8%. आणि चक्रवाढ व्याज बरोबर काय असतं कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो अमाऊंट वजा पी, म्हणजे रास वजा मुद्दल असते. तर अमाऊंट कशी काढतो आपण, हे आपलं ह्यानुसार एक आपण सूत्रानुसार काढतो. पी कंसात 1 अधिक R चे 100 त्याचा घातांक n, म्हणजेच हे पी जर ठेवलं 5,000, 1 अधिक R चे 100, R किती आहे 8, म्हणजे हे 108 चे 100 गुणिले 108 चे 100 येणार, कारण n 2 वर्ष आहे म्हणून. हे जर सॉल्व्ह केलं तर किती मिळतं 5,832 येतं तुमची अमाऊंट म्हणजे काय, तर ती रास किती आली 5,832 आली. आणि कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय असतं रास वजा मुद्दल, म्हणजे किती येतं 832. तर ही जी मेथड आहे पारंपरिक आपली थोडी किचकट आहे, मग ह्यामध्ये कॅल्क्युलेशन वाढतो. तर 2 वर्षात जर काढायचं असेल तर त्यासाठी एक शॉर्टकटने दुसरी मेथड आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे काय करायचं 2 वर्षाचं आहे म्हणून 2 आणि 1 असं लिहायचं. कोणतंही तुम्हाला काढायचं असू द्या चक्रवाढ व्याज 2 वर्षात जर असेल तर ही मेथड तुम्ही वापरू शकता. तर 2 आणि 1 लिहायचं आणि ह्या 5,000 रुपयाच्या रेट किती दिला 8%, 5,000 रुपयाच्या 8% काढायचं. 5,000च्या जर 8% काढलं तर तुम्ही किती येतं, तर ते 400 येतं. हे जे येतं तर ते 2च्या खाली लिहायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 400 दोन्ही किती 800 आलं. परत काय करायचं, हे जे 400 आले ह्या 400 जेव्हा परत 8% काढायचं. 400च्या जर 8% काढलं तर ते किती येतं 32 येतं आणि ते जे परत काढलेलं आहे तर ते 1च्या खाली लिहायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा.
म्हणजे किती 32 एके 32 आणि परत काय करायचं खाली इथे ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे हे 800 आणि हे 32 किती आलं 832 म्हणजे इथे तुम्ही 10 ते 20 सेकंदात हे काढू शकता. इथे काय तर तुम्हाला थोडा वेळ म्हणजे वेळ वाचवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. म्हणजे 2 वर्षात जर काढायचं असेल तर ही ट्रिक तुम्हाला फायदा म्हणजे वेळ तुमचा वाचेल. म्हणजे डायरेक्ट सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन न करता तुमचा आन्सर निघेल. तर आपला आन्सर काय असणार आहे तर चक्रवाढ व्याज किती असेल तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे 832 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 83. एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 मुले नवीन आली तर ते जेवण किती दिवस म्हणजे किती मुलांना अजून किती दिवस पुरेल. मी सुरुवातीला शाळेमध्ये किती आहेत तर 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण आहे. जर त्या 400 मुलांमध्ये नवीन अजून 80 जर मुले आली तर अजून किती दिवस जेवण पुरेल ते आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर पहिल्यांदा किती 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण आहे आणि नवीन किती मुले आली 80 मुले आली. तर अगोदर किती होती 400 होती नवीन त्यामध्ये 80 आली म्हणजे आता मुले किती आली 480 मुले. तर त्यांना किती दिवस लागेल म्हणजे 400 मुलांना जर 12 दिवस लागत असतील तर 480 ला किती. तर हे आपण कसं काढतो तर तिरकस गुणाकार करून किंवा ह्या सूत्रानुसार देखील काढतो M1D1 बरोबर M2 D2. तर आता इथे काय दिलेलं आहे म्हणजे हे व्यस्त चलन असल्यामुळे आपण काय करतो इथे तिरकस गुणाकार करत नाही. तर हे 400 गुणिले 12 भागिले 480 करतो व्यस्त चलनामध्ये म्हणजे M1D1 बरोबर M2 D2. तर आता M1 काय आहे ते 400 आहे M2 आहे 480 D1 आहे 12 दिवस तर आपल्याला D2 काढायचा आहे. तर D2 बरोबर काय तर हे M2 इकडे M1 D1 ला भागाकारात येणार. M1 आहे 400 मुले त्यांना किती दिवस लागतात 12 दिवस पुरेल इतकं अन्न आहे. तर D1 भागिले M2 किती आहे 480 मुले म्हणून भागिले 480. तर हे शून्याला शून्य गेले 12 एके 12 12 चौक 48 राहिलं काय 10 भागिले 4 मग 4 एके 4 4 10 40 किती आलं 10 दिवस. म्हणजे 80 जर मुले अजून त्यामध्ये ॲड झाली 400 मुलांमध्ये तर त्यांना तेच जे जेवण आहे तर ते किती 10 दिवस पुरेल. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे तर इथे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे 10 दिवस. म्हणजे अगोदर जर 400 मुले असतील तर त्यामध्ये जर 80 मुले वाढली तर ते जे जेवण आहे तर ते 10 दिवसापर्यंत त्यांना पुरणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 84. 88 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात. म्हणजे 1000 फेरे पूर्ण होतात तर त्या चाकाचा व्यास किती आपल्याला काढायचा आहे. तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे इथे 88 किलोमीटर अंतर जायचं आहे आणि 1000 फेरे चाकाचे करायचे आहे. तर चाकाचा व्यास आपल्याला काढायचा आहे. तर कसं काढतो आपण तर हे तुम्ही सूत्र लक्षात ठेवा. अंतर बरोबर काय असतं फेरे गुणवले परिघ असतो. तर आता अंतर आपल्याला दिले 88 किलोमीटर तर आपण हे काय करणार त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करणार म्हणजे गुणवले जर 1000 केलं तर किती आलं एकूण अंतर 88,000 मीटर येईल. फेरे तुम्हाला दिलेत 1000 फेरे चाकाचे होतात आणि डी जो आहे तर तो आपण त्या चाकाचा व्यास मानूया तर तो आपल्याला काढायचा आहे आणि पायची किंमत किती असते 22/7. तर आता अंतर किती आहे 88,000 बरोबर फेरे किती आहेत 1000 आणि परिघ बरोबर काय असतं पाय डी असतं. तर पायची किंमत आहे 22/7 आणि हा डी ला डी म्हणजे आपण काय होणार आता इथे या 88,000 ला हे 100 पाय भागाकारात जाणार. म्हणजे डी बरोबर काय 88,000 भागिले 1000 पाय भागाकारात जाणार म्हणजे हे 1000 भागाकारात आलं. पण पायची किंमत काय असते 22/7 पण तिकडे गेल्यावर काय होणार 722 होणार. म्हणजे इथे जर तुम्ही भाग घालू शून्याला 3 शून्य ह्या घालूया 1 2 3 राहिलं काय हे 22 के 22 22 चौक 88 राहिलं काय 7 चौक 28 म्हणजे डी बरोबर काय राहील तर 28 मीटरमध्ये येणार कारण आपण मीटरमध्ये अंतर कन्वर्ट केलं होतं. म्हणजे 28 मीटर जो आहे तर त्या चाकाचा व्यास असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर त्या चाकाचा जो व्यास आहे तर तो 28 मीटर असेल. पुढील प्रश्न तर आहे सिम्प्लिफिकेशनवर आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे 80/8 वजा 4 गुणवले 2 अधिक 5 गुणवले 3. तर 80/8 म्हणजे किती येतं 8 10 80 म्हणजे हे 10 आलं वजा 4 दोन्ही किती 8 अधिक 5 त्रिक 15 म्हणजे 15 आणि 10 हे किती झालं 25 आणि 25 मधून 8 गेले राहिले किती 17. तर 17 कशामध्ये दिले इथे ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे म्हणून याचा आन्सर काय असेल तर 17. पुढील प्रश्न क्रमांक 86. 5 10 व 12 यांचा लसावी किती. तर साधं सोपं आहे. तर जी मोठी संख्या आहे तर हिचा
पाडा म्हणायचा जोपर्यंत ह्या दोन संख्येनं भाग जात नाही तोपर्यंत. तर याचा जर पाडा तुम्ही मोजत गेला 12 2 24 12 3 36 12 चौक 48 आणि 12 पंचे 60. मग या 60ला ह्या 5ने देखील भाग जातो आणि 10ने देखील जातो आणि 12 नंतर जातो. म्हणजे 60 जो असणार आहे तर तो 5 10 व 12 यांचा काय असणार आहे लसावी असणार आहे, जे की ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेलं आहे. तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 87. तर इथे देखील सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. तर कंसामध्ये 13/5 अधिक 4/3 भागिले 13/10 अधिक 2/3 बरोबर किती. तर कसं सॉल्व करतो आपण हे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे 13/5 अधिक 4/3 कंस पूर्ण भागिले कंसामध्ये परत 13/10 अधिक 2/3. तर आता हे कंस अगोदर आपल्याला सॉल्व करून घ्यावं लागतील. इथे जर आता तिरकस गुणाकार करतो आपण 13 किती 39 अधिक 4 पंचे 20 भागिले 5 15 म्हणजे छेद समान करून घेतला भागिलेला भागिले. इकडे देखील काय होणार 13 39 अधिक 10 दुनी 20 भागिले 10 30 म्हणजे इकडे देखील छेद इकडे 15 आला इकडे 30 आला म्हणजे 39 अधिक 20 किती 59. 59 भागिले 15 भागिले हे 59 भागिले 30 येणार. तर या भागिले चिन्हाचं आपण गुणाकार करण्यासाठी काय करतो तर हे खालचं वर येईल आणि वरचं खाली जाईल म्हणजे 30/59 येईल. म्हणजे 59/15 गुणिले 30/59 15 1 15 15 2 30 आणि 59ला 59 कट झाले राहिले किती फक्त 2. तेच आपलं आन्सर असणार आहे. तर हे कशामध्ये दिलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे 2. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर 2 येतं. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 88. सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे. तर आपल्याला माहितीच आहे एक ही कसे मूळ ही नाही संयुक्त नाही, पण सर्वात लहान आणि मूळ संख्या जी की एकमेव समसंख्या आहे अशी कोणती आहे तर ती 2 आहे. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर ती 2. तर 2 कशामध्ये दिले तर इथे ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर 2. पुढील प्रश्न क्रमांक 89. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती. तर आता 2 अंकी समसंख्या. आता 2 अंकी समसंख्या म्हणजे 1 ते 9 अंक काढून टाकायचे म्हणजे एकूण 100 मध्ये एकूण 2 अंकी किती संख्या आहेत तर एकूण 100 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर समसंख्या किती आहेत 50 समसंख्या आहेत 100 मध्ये आणि 50 विषम संख्या आहेत. तर त्यापैकी आता 2 अंकी जर म्हणलं तर पहिले 1 ते 9 अंक गेले आणि शेवटचा एक गेला म्हणजे 10 अंक गेले म्हणजे 5 ज्या आहेत तर त्या म्हणजे 5 संख्या कमी झाल्या समसंख्या म्हणजे एकूण 50 मधून म्हणजे किती राहिल्या एकूण 45 ज्या की काय आहेत तर त्या 2 अंकी समसंख्या आहेत. तर आता आपल्याला एकूण 2 अंकी समसंख्याची बेरीज काढायची आहे. तर कशी काढतो आपण ते तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर 2 अंकी समसंख्याची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर पहिली संख्या कोणती असते 2 अंकी समसंख्या तर 9 पर्यंत जी झाल्या तर त्या एकेरी आहेत 8, पण पहिली 2 अंकी संख्या 10 आहे आणि शेवटची 2 अंकी समसंख्या कोणती असणार आहे 98 असणार आहे कारण 100 3 अंकी जाते आणि एकूण संख्या किती आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं तर एकूण 45 संख्या आहेत. म्हणजे 10 ते 98 पर्यंत जर तुम्ही मोजल्या तर एकूण समसंख्या म्हणजे एकूण 1 ते 100 पर्यंत 50 आहेत, पण 1 ते 8 आणि 100 हे 5 संख्या गेल्या म्हणून 45 राहिलं. आता दिलेल्या म्हणजे 2 अंकी संख्येची बेरीज म्हणून सूत्र काय असतं n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या किंवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले n हे सूत्र असतं. तर आता n/2 म्हणजे 45/2 ला 45/2 पहिली संख्या 10 आहे शेवटची 98 आहे म्हणजे 45/2 गुणिले हे 98 10 108 बेके बे 54 दुनी 108 म्हणजे इथे 54 आलं. राहिलं काय 54 गुणिले 45 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो किती येतो 2430 येतो. तर फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले n/2 हे तुम्ही लक्षात ठेवा कारण असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर इथे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता 2430 जे आहे तर त्या 2 अंकी समसंख्यांची बेरीज असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. काय दिलेलं आहे ते जर 10p अधिक 24 बरोबर 29p अधिक 5 तर p बरोबर घ्यायचं आहे. तर कसं काढतो हे तर आता हे 2 समीकरणे आहेत तुम्ही लक्षात ठेवा 10p अधिक 24 आणि 29p अधिक 5. तर हे p एका साईडला आणायचं तर हे जे लहान आहे ते एका साईडला आणायचं म्हणजे इकडे काय राहणार आहे हे 10p जे आहे तर ते 29p मधून वजा होणार आहे म्हणजे तिकडे किती राहील तर ते 19p राहील आणि हे अधिक 5 आहे इकडे काय होणार 24 मधून वजा येणार म्हणजे काय येणार
24 मधून 5 गेले 19 राहिले, म्हणजे 19 बरोबर 19 पी येणार आहे. मग पी बरोबर काय 19 भागिले 19 म्हणजे काय येतं 1. तर 1 कशामध्ये दिले ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर पी ची किंमत किती असणार आहे तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेले 1. पुढील प्रश्न क्रमांक 91. 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येत 17 ने पूर्ण भाग जाईल. 17 ने पूर्ण भाग जाईल अशी कोणती संख्या त्यातून वजा करावी म्हणजे 17 ने पूर्ण भाग जाईल. तर आता एक संख्या कोणती दिलेली आहे आपल्याला तर 1672 दिलेली आहे. तर आता ह्याला जर आपण काय करतो 1672 ला 17 ने भागतो. 1672 भागिले 17 जेवढी बाकी उरेल तेवढी संख्या आपल्याला वजा करावी लागेल. तर 17 1 17 17 2 34 मी 17 9 153 उरले किती 7 7 14 उरले वरून घेतले 2 किती 142 17 8 36 असे उरले किती परत 6 म्हणजे बाकी किती उरते इथे 6 बाकी उरते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर 1672 मधून आपल्याला 6 वजा करावं लागेल म्हणजे किती येईल तर ते 1666 येईल आणि 1666 ला म्हणजे 17 ने पूर्ण भाग जाईल. म्हणून यातून लहानात लहान 6 जी आहे तर ती संख्या आपल्याला वजा करावी लागेल. ऑप्शन ए आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 92. तर काय दिले यामध्ये तर एका परीक्षेमध्ये 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले. तर आता इथे नापास विद्यार्थी दिलेले आहेत तर आपल्याला पास विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे 700 पैकी 450 नापास झालेत. नापासची टक्केवारी जर काढली तर किती येते 455 भागिले हे 700 गुणिले 100 करतो आपण. या 2 शून्याला 2 शून्य गेले राहिलं काय 455 भागिले 7 तर 7 ने जर भागलं तर 7 1 7 7 चक्कून 42 उरले 3 वरून घेतले 5 7 5 35 म्हणजे किती आलं 65 म्हणजे 65% जे आहे तर ते काय झाले तर ते नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी झाली. 65% जर नापास असतील मग 5% विद्यार्थ्यांची टक्केवारी काय असणार आहे 100 वजा 65 म्हणजे किती 35 म्हणजे 35% विद्यार्थी जे आहेत तर ते पास झाले असतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 35% विद्यार्थी पास झालेत आणि 65% नापास आहेत. पुढील प्रश्न जर 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवितात तर 12 सुतार 12 टेबल किती दिवसात बनवतील. तर हे साधं सिंपल गणित आहे. यासाठी तुम्ही एकच ट्रिक लक्षात ठेवा. तर आता इथे जर तुम्ही घेतलं तर 8 सुतार 8 टेबल म्हणजे इथे 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवतात. म्हणजे इथे जर तुम्ही जर एक सुतार एक टेबल किती 8 दिवसात बनवतो म्हणजे इथे 100 जरी सुतार घेतले तर ते 100 टेबल किती दिवसात बनवणार आहे तर ते 8 दिवसात बनवणार आहे. कारण इथे काय काम वाढतंय का काम वाढतंय तसं त्यांची म्हणजे सुतारांची संख्या देखील वाढत आहे. म्हणजे 12 सुतार म्हणजे ते 12 टेबल किती दिवसात संपवणार आहेत तर काय जण काय करतात इथे 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात संपवतात म्हणून ते 8 त्याप्रमाणे ते 12 आन्सर देऊन मोकळे होतात. पर्यायामध्ये दिलेलं असतं पण तसं नाही. जिथे जर तुम्ही 1000 जरी सुतार घेतले आणि 1000 जर टेबल घेतले तर त्यांना देखील 8च दिवस लागणार आहेत. म्हणजे 12 सुतार देखील 12 टेबल जे आहेत तर ते किती 8च दिवसात बनवणार. कारण एक सुतार एक टेबल 8 दिवसात बनवतोय 12 सुतार 12 टेबल 8 दिवसातच बनवणार. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 94. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक 94. एका आयताचे क्षेत्रफळ 460 चौरस मीटर आहे तर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त असेल तर आयताची लांबी किती. तर आता लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त दिलेली आहे आणि आयताचे क्षेत्रफळ देखील दिलेले आहे. तर आपल्याला लांबी काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. एका आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 460 चौरस मीटर. तर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त आहे. रुंदी जर आपण x जर मानली तर आता रुंदी आपल्याला माहित नाही लांबी पण माहित नाही. रुंदी जर x मानू लांबी काय त्याच्या 15% जास्त म्हणजे 1.15x ही काय असणार आहे तर ती लांबी असणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय असतो आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर आयताचे क्षेत्रफळ आहे 460 बरोबर लांबी किती आहे x
आणि रुंदी आहे 1.15 x. म्हणजे हे 460 बरोबर हे काय 1.15 आणि x गुणिले x वर्ग येतं. हे 460 भागिले हे 1.15 भागाकारात जाईल बरोबर x वर्ग. तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर 460 भागिले किती 1.15 तर इथे 23 ने भाग जातो. 23 1 23 23 दोन्ही 46 आणि वर राहिली 0 आणि खाली काय राहतं 23 5 115 पण 0.5 राहतं. म्हणजे 20 भागिले 5 0.5 जर तुम्ही केलं तर ते किती येतं 400 येतं. तर हे 0.05 येतं. किती 0.05 म्हणजे 400 किती 220 भागिले 0.05 जर केलं तर ते किती येतं 400 येतं. म्हणजे हे 460 भागिले 1.15 केलं तर ते किती 400 आलं बरोबर हे x वर्गला x वर्ग. म्हणजे 400 कशाचा वर्ग आहे तर तो 20 चा वर्ग आहे. म्हणजे x बरोबर आपल्याला काय मिळालं 20. म्हणजे रुंदी किती मिळाली आपल्याला 20. मग लांबी किती आहे त्याच्या 1.15 पट आहे. मग लांबी बरोबर काय असणार आहे 1.15 गुणिले 20 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो तर तो हे 0 म्हणजे 115 दोन्ही किती 230 येतं. पण पॉईंटच्या पुढे 2 घरे असल्यामुळे काय 2 घरे कमी होतात. म्हणजे हे 2300 येतं. यांचं 115 गुणिले 20 जर केलं तर 2300 येतं. पण पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत म्हणून पुढचे 2 शून्य कट झाले. म्हणजे किती आलं 23 मीटर. म्हणजे आपल्याला लांबी काढायची होती तर ती लांबी किती आली 23 मीटर असणार आहे. म्हणजेच तर इथे ऑप्शन बी मध्ये आन्सर दिलेला आहे. तर लांबी जी आहे तर ती 23 मीटर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 95 काय दिलेला आहे 0.006 भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 0.6. तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी तर आता कोणती तरी x संख्या मानू. तर आता ही भागाकारात आहे तर आता ही तिकडे जाऊन गुणाकारात जाईल आणि तिकडची संख्या इकडे भागाकारात येईल. म्हणजे हे काय होणार आहे 0.006 भागिले काय होणार आहे हे 0.6. तर आता इथे तुम्हाला काय दिसत आहे छेद जो आहे तर तो मोठा दिसतोय कारण ते पॉईंटच्या पुढे वर 3 घर आहेत. इथे पॉईंटच्या पुढे किती 1 घर आहे. तर आता डायरेक्ट भाग घालवायचा. आता 6 भागिले 6 केल्यावर काय होतं 1 येतं. पण इथे पॉईंटच्या पुढे 3 घर आहेत खाली 1 आहे. 3 वजा 1 जर केलं किती 2 म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 घर असणारा पर्याय पाहिजे. म्हणजे 0.01 याचं आन्सर असणार आहे. तर ते कशामध्ये दिले तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर 0.01 हे जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. तर इथे काय दिलेलं आहे एक 100 मीटर धावण्याची स्पर्धा अ ने 36 सेकंदामध्ये पूर्ण केली तर ब ला 35 सेकंद लागले. म्हणजे अ ला 36 आणि ब ला 45 सेकंद लागले. तर अ हा अंतिम रेषेवर पोहोचला असता म्हणजे अ जेव्हा अंतिम रेषेवर पोहोचला तेव्हा ब किती अंतर मागे होता. म्हणजे अ ने जेव्हा शर्यत जिंकली त्याला 36 सेकंद लागले म्हणून तो पहिल्यांदा आला. म्हणजे दोघांमध्ये किती आणि तो ब जो आहे तर त्याला 45 सेकंद लागतात. म्हणजे दोघांमध्ये 9 सेकंदाचा फरक आहे आणि 9 सेकंदाच्या फरकाने तो हरलेला आहे कोण ब. आणि तो जो आहे तर अ जेव्हा पोहोचला तर तेव्हा ब जो आहे तर तो कुठे होता म्हणजे तो किती अंतराने मागे पडला आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर सुरुवातीला गणितात दिल्याप्रमाणे आपण पाहूयात काय काय दिलेलं आहे. अंतर दिलेलं आहे 100 मीटर ची रेस आहे. अ ला 36 सेकंद व ब ला किती 45 सेकंद लागतात. म्हणजे ते 100 मीटर अंतर पूर्ण करायला. अंतर बरोबर काय असतं आपला फॉर्म्युला वेग गुणिले वेळ किंवा वेळ बरोबर अंतर भागिले वेग आणि वेग बरोबर अंतर भागिले वेळ. म्हणजे हे 3 फॉर्म्युले आपल्याला माहीतच असायला हवेत. तर ए ने काय केले बी ला म्हणजे 45 वजा 36 म्हणजे काय 9 सेकंदाने काय केले ए ने बी ला हरवलेले आहे कारण तो 36 सेकंदातच पोहोचलेला आहे. त्यामुळे त्याने बी ला 9 सेकंदाने हरवलेला आहे. आणि बी चा वेग किती आहे तर अंतर भागिले वेळ. मग अंतर किती आहे तर 100 आहे आणि बी ला किती लागले म्हणजे 45 सेकंद लागले. मग 100 भागिले 45 हा बी चा वेग असणार आहे. आणि बी ने काय केले 9 सेकंदात कापलेले अंतर आपल्याला काढायचं आहे कारण तो 9 सेकंद मागे पडलाय ना. म्हणजे त्याचं 9 सेकंदात कापलेलं अंतर काय असणार आहे मग तर वेग गुणिले वेळ. म्हणजे त्याने 9 सेकंद गुणिले त्याचा वेग किती आहे 100/45. मग 100/45 बी चा वेग आणि त्याने 9 सेकंदात कापलेले अंतर आपल्याला काढायचं आहे कारण तो 36 म्हणजे 45 सेकंद म्हणजे 9 सेकंद तो हरलाय 9 सेकंदाने. म्हणजे 9 सेकंदात जर त्याचं अंतर काढलं तर आपल्याला आपला आन्सर मिळून जाईल. म्हणजे तो कितीने मागे पडला हे मिळून जाईल. म्हणजे वेग गुणिले वेळ केलं. वेग किती आहे 100/45 गुणिले 9. 9 × 9 9 5 45 आणि 100 भागिले 5 केलं तर किती येतं 20 मीटर. म्हणजे 20 मीटरने काय झालेलं आहे तर ए ने बी ला 20 मीटरने हरवलेलं आहे. म्हणजे ए जेव्हा 100 मीटर पोहोचला तेव्हा बी जो आहे तर तो कुठे होता तर तो
80 मीटरपर्यंत होता आणि तेव्हा ए पोचला होता. म्हणजे 100 मीटरमधून किती राहिले तर म्हणजे 80 गेले, राहिले किती 20. म्हणजे ए ने बीला काय 20 मीटरने हरवले. आपला आन्सर काय असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर अ ने जे आहे तर ते बीला एकूण म्हणजे बी जो आहे तर तो अपेक्षा 20 मीटर मागे पडलेला असेल जेव्हा अंतिम रेषेवर पोहोचेल तेव्हा. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 97. तर आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे 22चा घातांक 4 म्हणजे 22चा 4 वेळेस गुणाकार करायचा अधिक 19चा घन यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर डायरेक्ट इथे आन्सर दिलेला आहे 2,41,115. तर आता इथे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 22चा घातांक 4 म्हणजे 22चा 4 वेळेस गुणाकार अधिक 19चा घन म्हणजे 19चा 3 वेळेस गुणाकार. तर 19चा घन तर आपल्याला माहिती आहे 6,859 असतो, पण 22चा घातांक 4 वेळेस केला तर 2,34,256 एवढं आन्सर येतं. आणि ह्या जर दोघांची बेरीज केली अधिक 6,859 जर त्यामध्ये केलं तर ते किती येतं 2,41,115 जे की ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर तेच आपलं आन्सर असणार आहे. तर साधं कॅल्क्युलेशन होतं, तुम्हाला ते आता गुणाकार भागाकार तर जमलाच पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 98. वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल तर 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती पट होते. तर आपल्याला काय दिलेले वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या पेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय काय मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल तर 5 वर्षापूर्वीचं आपल्याला वय काढायचं आहे. मुलाच्या वयाच्या किती पट होते वडिलांचं हे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे. तर आता इथे काय करायचं गणितात दिल्याप्रमाणे मुलाचं वय आपल्याला माहित नाही म्हणून किती x मानायचं. वडिलांचे वय काय मुलापेक्षा 30 ने जास्त आहे म्हणजे वडिलांचं वय काय होणार x अधिक 30 होईल. 5 वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट होते असं दिलेलं आहे. मग 5 वर्षानंतर वडिलांचं वय काय होणार आहे आता x अधिक 30 आहे. 5 वर्षानंतर त्यामध्ये 5 ॲड होणार x अधिक 30 अधिक 5 हे काय होतं मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या किती तिप्पट होतं. तर मुलाचं वय आजचं जर x असेल तर 5 वर्षानंतर x अधिक 5 आणि त्याच्या 3 पट म्हणजे 3 कंसात x अधिक 5 हे मुलाचं वयाच्या तिप्पट झालं म्हणून कंसाबाहेर 3 म्हणजे हे x अधिक 30 आणि 5 35 बरोबर ह्या 3 जर आत गुणलं तर 3x अधिक 3 5 15 हे x एका साईडला आणायचं म्हणजे ह्या 3x मधून हे 2x इकडे 2x वजा होईल x वजा होईल आणि ह्या 35 मधून हे 15 वजा होईल. 35 मधून 15 गेले राहिले 20 आणि 3x मधून x गेले राहिले 2x म्हणजे x बरोबर काय होणार हे 20/2 म्हणजे किती 10. तर x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. x म्हणजे काय तर मुलाचे वय तर ते किती आले 10 आले. मग आपल्याला काय काढायचं आहे वडिलांचे आजचे वय अगोदर काढावं लागेल. किती आहे मुलापेक्षा 30 वर्षांनी मोठे आहेत म्हणजे x अधिक 30 जर केलं म्हणजे 10 अधिक 30 म्हणजे किती 40 म्हणजे मुलाचं वय 10 आणि वडिलांचं वय 40 आलं आजचं वय. तर आपल्याला काय काढायचं आहे 5 वर्षापूर्वीचं वडिलांचं वय काय असणार आहे तर ते 40 वजा 5 म्हणजे किती 35 वर्ष असणार आहे 5 वर्षापूर्वी. हे मुलाच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या. मग मुलाचं 5 वर्षापूर्वी किती असणार आहे आजचं जर 10 असेल तर 5 वर्षापूर्वी 10 वजा 5 म्हणजे 5 वर्ष असणार आहे म्हणजे 35 हे वडिलांचं वय आणि मुलाचं 5 वर्ष. म्हणजे 35/5 जर केलं तर किती येतं 7 पट म्हणजे वडिलांचं वय 5 वर्षापूर्वी हे मुलाच्या वयाच्या किती 7 पट असणार आहे. तर कशामध्ये दिले हे तर इथे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर वडिलांचे वय 5 वर्षापूर्वी मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 7 पट होते. पुढील प्रश्न क्रमांक 99. काय दिलेलं आहे इथे ए बरोबर 5/8 बी बरोबर 7/12 सी बरोबर 13/16 डी बरोबर 16/29 ई बरोबर 3/4. तर खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे. तर हाच जो प्रश्न होता तर तो आपण अगोदरच्या एका पेपरमध्ये पाहिलेला होता. तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर या सर्वांचं तर इथे सर्वात मोठा कोणता भेटतो तो 13/16 जे आलतं ते आपलं तर ते सर्वात मोठा आलता आणि सर्वात लहान जो आहे तर तो कोणता आलता 16/29. म्हणजे डी जो आहे तो शेवटी पाहिजे आणि सी जो आहे तो एक टॉप नंबरला पाहिजे. सी सर्वात मोठा आणि डी सर्वात लहान आणि जवळ कोण 5/8 आणि 3/4 यामध्ये फक्त थोडं हे होतं. तर 3/4 जो आहे तर तो 5/8 पेक्षा मोठा आहे कारण तिरकत जर गुणाकार केला तर हे 8×3 = 24 येतं आणि 5×4 येतं म्हणजे हे 5/8 जे आहे तर ते 3/4 पेक्षा लहान आहे. म्हणून 2 नंबरला कोणता येणार ई येणार त्यानंतर कोणता ए येणार त्याच्यानंतर कोणता येतो बी येतो
712 आणि शेवटी कोणता आहे तो 1629 म्हणजे डी. म्हणजे ही ऑप्शन ए मध्ये जे दिले तर ते कसं आहे तर ते चढत्या क्रमाने आपल्याला लावायचं होतं तर ते दिलेलं आहे. म्हणजे डी पेक्षा कोण मोठा बी, बी पेक्षा कोण ए, ए पेक्षा ई आणि सर्वात मोठा कोण सी आहे दिलेल्या अपूर्णांकामध्ये. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 100 काय दिलेला आहे. दुकानामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते. पैसे रोख दिल्यास अतिरिक्त 12% सूट मिळते. जर एका वस्तूची मूळ किंमत 250 रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यानंतर ती वस्तू किती रुपयांना मिळेल. म्हणजे काय इथे दिलेलं आहे आपल्याला. वस्तू म्हणजे तुम्ही एका दुकानामध्ये खरेदी करायला गेलेला आहे. जेव्हा तुम्ही ती खरेदी करता तेव्हा तुम्हाला काय मिळतो 10% डिस्काउंट मिळतो सुरुवातीला. आणि जेव्हा तुम्ही रोख पैसे देता तेव्हा अजून त्यावर तुम्हाला अतिरिक्त 12% सूट मिळते. तर ती वस्तूची किंमत दिली आहे त्यावर 250 रुपये छापील किंमत आहे मूळ किंमत. तर आपल्याला ती वस्तू रोख पैसे दिल्यानंतर कितीला भेटेल हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर वस्तूची मूळ किंमत किती दिलेली आहे 250 रुपयाची वस्तू आहे. आता आपण ती खरेदी केली आहे तर खरेदी केल्यास आपल्याला प्रथम किती 10% त्यावर सूट मिळते. म्हणजे 250च्या जर 10% काढलं तर किती येतं 25 रुपये येतं. म्हणजे पैसे आपण काय केलं आता पैसे रोख दिलेत म्हणजे हे 25 रुपये ही एक सूट मिळाली आणि परत आपल्याला काय 12% अजून सूट भेटते. म्हणून परत 250च्या जर तुम्ही 12% काढलं तर किती येतं. हे शून्याला शून्य गेले परत 25 हे शून्याला शून्य गेले 5 5 25 5 2 10 आणि हे बेके बे बेसक 12 आणि 6 5 30 30 रुपये जे आहे तर ते परत आपल्याला अजून सूट मिळते. म्हणजे एकूण सूट किती झाली ही 25 आणि ही 30 किती एकूण 55 55 रुपये एकूण आपल्याला सूट भेटते. म्हणजे वस्तूची किंमत किती आहे 250 म्हणजे आपल्याला ती वस्तू कितीला मिळणार आहे 250 मधून ही सूट वजा करावं लागेल. 250 वजा 55 केलं तर किती उरतं 195. म्हणजे ती वस्तू आपल्याला त्या दुकानातून कितीला मिळणार आहे रोख जर खरेदी केली तर ती 195 रुपयाला मिळेल. म्हणजेच तर इथे कशामध्ये दिले 195 तर इथे ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला मिळेल तर 195 रुपयाला